नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आज पॉडकास्ट मध्ये तर आज आमच्या मित्रमंडळींची थोडी रंगणार आहे गप्पा. कोकणातून खूप प्रसिद्ध असे चेहरे आहेत आणि जवळ येतात आणि शक्तितुऱ्याचा कार्यक्रम थिएटर मध्ये खूप चांगले रंगतात. तर आज दोघं जण आले होते. आतापर्यंत त्यांनी जे नाव लौकिक कमवलं आहे त्याच्यावरती थोडी चर्चा होऊन जाऊन दे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आज पॉडकास्ट मध्ये तर आज आमच्या मित्रमंडळींची थोडी रंगणार आहे गप्पा. कारण की ह्या चेहऱ्यांना तुम्ही ओळखतच आहात. कोकणातून खूप प्रसिद्ध असे चेहरे आहेत आणि त्या पलीकडे आमचं मैत्रीचं एक नातं आहे आमचं. आणि बोलायचं लाईक आपण सहज आज आपली गप्पा चर्चा अशी होऊन जाऊन दे. कारण की दोघं जण सुद्धा आली होती मुंबईमध्ये. आपल्या आता गणपती बाप्पा जवळ येतात आणि शक्तितुऱ्याचा कार्यक्रम थिएटरमध्ये खूप चांगले रंगतात. तर आज दोघं जण आले होते. म्हटलं चला एक छोटासा पॉडकास्ट नाही तर आपली थोडी चर्चा त्यांच्या आतापर्यंत त्यांनी जे नाव लौकिक कमवलं आहे त्याच्यावरती थोडी चर्चा होऊन जाऊन दे. म्हणजे कसं आहे की आपल्या चॅनलवरती आहे ना आतापर्यंत एक 60% तरी कोकणी सर्व सबस्क्रायबर आहेत. त्यांना तुम्ही म्हणजे सगळेजण ते तुम्हाला ओळखतात, पण बाकीचे जे आहेत ते मुंबईतून आहेत. तर त्यांना कुठे मला एक म्हणजे आपले मित्रमंडळी काय आहेत, कुठल्या लेवलपर्यंत काम करतात हे जस्ट मला दाखवायचं होतं. म्हणून सर्वात प्रथम ओळख करून देतो. विशाल दादा सुतार म्हणजे विशा, आम्ही त्याला विशा बोलतो. आणि सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू. अनेक टीव्ही जे शोज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विशालचं खूप तुम्ही बघितलं असेल. खूप सारे टीव्ही शोजचं नाव आता मी झी वरती आहे, स्टार प्रवाह आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे पंकज कातळ, आम्ही त्याला पंक्या बोलतो लाडाने. पंकजचं गेले 4 वर्ष गणा, श्री गणा या नावाने जे काय प्रत्येक वर्षी गाणं रिलीज होतं, प्रत्येक कोकणकर त्याची वाट बघत असतो. श्रावण महिना आला की आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतो की कधी बाबा पंकजचं गाणं येणार. आणि खरोखर खूप चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे शक्तितुऱ्या या आपल्या कला क्षेत्रामध्ये जाखडी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप नावलौकिक मिळवलेलं आहे. तर तुमच्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. चला तर आज थोडी आमची गप्पा रंगणार आहे. प्रथम जाणून घ्या, विषयामध्ये तुझ्याकडे येतो की आतापर्यंत एक ढोलकीपट्टू म्हणून तुला एक स्ट्रगल तू काही केलंयस आयुष्यामध्ये. कसा होता तुझा प्रवास, म्हणजे कुठून तुझी सुरुवात झाली? कारण की कोकणातून एक छोट्याशा बोलतात ना गावातून एक नावलौकिक मिळवून आतापर्यंत तू या स्टेजला आहेस. नक्की सर्वांना माहिती आहे विशाल टीव्ही शोज करतो, पण त्याच्या मागचा सुद्धा काही बॅकग्राऊंड आहे. तर आम्हाला माहिती आहे एक मैत्री खातर, पण तुम्हाला सुद्धा आम्हाला जाणून द्यायचं होतं. त्यासाठी नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला. नाही, खरं तर ढोलकीचा जो प्रवास होता तो आमच्या घरी म्हणजे पप्पा वगैरे आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच पहिली गोष्ट म्हणजे आवड आहे घरी. अच्छा. आणि आमचे पप्पा म्हणजे ढोलकी वगैरे सगळे पकवाज वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे वाजवायचे. त्याच्यामुळे आम्ही लहान वगैरे होतो, ते त्या गोष्टी ढोलकी वगैरे हा ऐकून ऐकून आम्हाला पण तो एक छंद निर्माण झाला. अच्छा. असं तर मग त्याच्यामुळे आम्हाला पण एक आवड निर्माण झाली आणि असंच हळूहळू मग आम्ही शिकत गेलो. असं थोडं मग तू बेसिक कुठेतरी शिकला असेल. बेसिक म्हणजे थोडक्यात म्हणजे आता गावी त्यावेळी आहे ना म्हणजे शिक्षणाचा म्हणजे संगीत क्षेत्र म्हणजे खूप कमी होता. अच्छा. म्हणजे शिकवणारे तर खूप गुरुवर्य खूप कमी होते. तर त्याच्यामध्ये शिक्षण म्हणजे मला जेव्हा समजलं की म्हणजे पहिल्यांदाच मी क्लासला जाणार होतो तेव्हा आणि प्रथमच म्हणजे क्लास हा पहिल्यांदाच वाकोली आपला खेड तालुक्यामध्ये वाकोली एक म्हणून गाव आहे. आहे, बरं. म्हणजे दापोलीमध्ये पडतो, पण खेड आणि दापोलीच्या मध्ये तो गाव आहे. बरोबर. म्हणजे तर तेव्हा मला असं समजलं होतं की सनम किल्लेकर म्हणून क्लास घेणार आहेत. विठ्ठल अच्छा. रखुमाई मंदिर तिथे वाकोलीत होतं. हा. तर मग मला असं म्हणजे माझा भाऊ आहे वैभव सुतार म्हणून, तर त्याच्याकडून मला समजलं की अरे असा असा माणूस आहे तर तो क्लास घेणार आहे. मी त्यावेळी आय थिंक 9वीला वगैरे होतो. अच्छा. तर तेव्हा मी त्याच्याकडे जॉईन केला होता क्लास. पण तेव्हा कसं म्हणजे एकदमच बेसिक मी केला होता. म्हणजे धा, तीट, कत अच्छा. वगैरे म्हणजे ते कसं म्हणजे शब्दांची मुळाक्षर म्हणजे आपण पहिले बोलतो. स्टार्टिंगच एकदम क्लासची. तर मग तेव्हा मला ते सनम किल्लेकर यांच्याकडून मला थोडं गाईडन्स मिळालं की असं आहे. पण नंतर मग ते त्यांचा पण काहीतरी फायनान्शियल थोडा इश्यू झाले. त्याच्यामुळे त्याने पण मग नंतर ते बंद केलं. अच्छा. त्याच्यानंतर मग ते हळूहळू मग
माझं कॉलेज वगैरे चालू होतं दापोलीमध्ये. हा. तर मग तेव्हा मला असं समजलं की युनिव्हर्सिटी म्हणजे माझं कॉलेज NK वराडकर दापोली. हा. तर तेव्हा एक युनिव्हर्सिटीमधून एक स्पर्धा हा. व्हायच्या कॉलेज थ्रू. तर त्याच्यामध्ये मला असं सीताफुले सर म्हणून आमचे एक टीचर होते, खूप मला सपोर्ट केलं त्याने म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये. तर त्याने तेव्हा मला एक पार्टिसिपेंट म्हणून मला त्या क्षेत्राकडे वळवलं म्हणजे युनिव्हर्सिटीकडे. तर तेव्हा म्हणजे मी भाग घेतला होता. त्याच्यामधून मला पण नंतर मग खूप काही शिकायला भेटलं युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यामध्ये डान्स वगैरे किंवा सोलोज वगैरे, ढोलकी सोलो वगैरे अशा सगळ्या गोष्टी असायच्या. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केला होता त्यावेळी. 3 वर्ष मी तेव्हा गोल्ड मेडलिस्ट होतो म्हणजे. तेव्हा कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये असताना असं. त्याच्यातून मला मग ते मुंबईमध्ये मी तेव्हा पहिल्यांदा आलो होतो शिकायला म्हणून. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा म्हणजे खूप म्हणजे असे लोक होते, त्यांनी मला सपोर्ट केलं. म्हणजे सीताफुले सर आमचे होते. त्यांनी कॉलेज लाईफला मला खूप सपोर्ट केलं होतं. अच्छा, बरं. पण तू आतापर्यंत जसं की तू कॉलेज पर्यंत होतास, तुझी कला जोपासली, पण लोकांपर्यंत तू कधी पोहोचला खेडोपाड्यामध्ये? लोकांपर्यंत म्हणजे मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा जेव्हा मी शो केला, शो म्हणजे मला पहिल्यांदा एवढं काय माहिती पण नव्हतं. तेव्हा आमच्या इथं म्हणजे असे गझलचे कार्यक्रम व्हायचे ग्रंथालयामध्ये. आमच्या इकडे गावाला फुरुस गावामध्ये एक ग्रंथालय म्हणून आहे. तर तिथं गझलचे कार्यक्रम व्हायचे वर्षाला. तर तेव्हा मी एकदा मी तिथे म्हणजे पार्टिसिपेंट वगैरे असं नाही, पण त्यांचे पार्टिसिपेंट वेगळे असायचे. पण मला तिथे वाजवायला बोलवलं होतं, म्हणजे तबला वाजवायला मला बोलवलं होतं. तेव्हा तो माझा आयुष्यातला पहिला शो असेल, जो मी लोकांसमोर मी प्रेझेंटेशन माझं केलं. अच्छा, मग तू शक्तितुऱ्यामध्ये कधी आलास? कारण की तुझं नाव लौकिक शक्तितुऱ्यामध्ये विशाल सुतार सोलो टाकला युट्यूबला, एवढे व्हिडिओ येतात, खूप सारे जुने व्हिडिओ अजूनपर्यंत आम्ही सुद्धा बघत असतो. तू शक्तितुऱ्यामध्ये तुझं पदार्पण कसं झालं? मग शक्तितुऱ्यामध्ये म्हणजे तिड्यातले एक बुवा होते, म्हणजे मंडणगड तालुक्यातलं तिडे म्हणून गाव आहे, तिथे दत्ताराम म्हणून असे कोणतरी बुवा होते. तर मी कधीच असा पब्लिक मध्ये मी शक्तितुरा तर कधी बघितलंच नव्हता आणि मला माहिती पण नव्हतं. म्हणजे असं फक्त कॅसेट वगैरे आपण ऐकायचो, म्हणजे रामचंद्र घाणेकर वगैरे किंवा त्या लोकांचे आपण कॅसेट वगैरे तेव्हा ऐकायचो. तर तेव्हा फक्त ऐकलेला पण कधी वाजवला नव्हता असा शक्तितुरा म्हणून असा. तर तेव्हा तिकडे ढोलकी वाजवायला म्हणजे माझा भाऊ होता वैभव सुतार म्हणून. तर तो तिथे कीबोर्ड वाजवायला होता. आणि ढोलकीवाला तर काय मी तर नव्हतोच तिथे. मी तेव्हा नवरात्र असल्यामुळे मी मंदिरात होतो. तर तेव्हा त्यांच्या ढोलकीवाला म्हणजे ते भाई आधी गेला होता, भाऊ माझा शक्तितुऱ्यामध्ये. तिकडे पवनार म्हणून गाव आहे, तिथं बारी होती. तर त्याच्यामुळे तिथं तो आधीच कीबोर्डला होता. पण त्यांचा जो ढोलकीवाला होता बारीत वाजवणारा, त्याला थोडा म्हणजे आजारी वगैरे असे थोडे होते. म्हणजे एवढ्या आता नवरात्री तुला माहिती आहे किती बाऱ्या होतात, कंटिन्यू 9 दिवस वगैरे कंटिन्यू चालू असतं. तर तेव्हा म्हणजे त्यांचा तो ढोलकीवाला थोडा आजारी पडला होता. तर भाऊ माझा म्हटला की माझा भाऊ आहे विशाल सुतार म्हणून, तो ढोलकी चांगला वाजवेल. तर मी तेव्हा पवनार गावात मी पहिल्यांदा शक्तितुरा वाजवला होता. फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी होती, पहिलीच. म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये ग्रंथालयात मी वाजवला होता गझल, पण तो कसं गावापुरते मर्यादित होता. आणि शक्तितुरा वगैरे कसं इकडचे तिकडचे लोक वगैरे पंचक्रोशीतले लोक शक्तितुरा बघण्यासाठी खास कोकणामध्ये येतात. तर त्यांच्या एवढा, आणि विशेषतः म्हणजे आमच्या गावचे पण लोक तिथे आली होती बाहेर. आणि त्यांच्यासाठी पण एक चांगला सरप्राईज होतं की आपल्या गावातला मुलगा अरे वाजव ढोलकी वगैरे वाजवला. आणि त्यावेळी मी ठीकठाक वाजवलं होतं, पहिल्यांदाच होता मी, पण वाजवलं होतं. तेव्हा पण मला चांगली दाद मिळाली होती लोकांकडून. त्याच्यामुळे मी तेव्हाचा मग पहिला शक्तितुरा मी केला होता. म्हणजे जेमतेम मी 9वीला होतो त्यावेळी. आणि हळूहळू मग तू मग नंतर हळूहळू मग थोडा असं साधं करत थोडा चांगले बुवा पण मला मिळायला लागले. नक्कीच. आणि माझी सुद्धा याच्यावरती एक आठवण आहे. म्हणजे मला शक्तितुरा काय असतो माहितच नाही. आम्ही लहानाचे मोठे मुंबईत झालो, आम्हाला एकच गाणं फक्त लहानपणापासून माहिती, गाणं धावरे गाणं पावरे, एवढाच आम्ही लहानपासून तोच ऐकलेला आहे. शक्तितुरा काय, जाकडी काय, कलगी काय, काहीच माहिती नाही. वडील शक्तितुरा वाजवायचे, माझे ढोलकीपट्टू आहेत पप्पा जुने, तर ते वाजवायचे. ते दापोलीतून खास मंडणगडामध्ये शिगवण बुवा किंवा गुरुजी काहीतरी त्यांच्याकडे ते वाजवायला जायचे. शिगवण मंडणगडामध्ये. तर मला काही माहितीच नाही. जेव्हा मी बॅक टू बॅक प्ले करायला लागलो ना, विशालची आणि माझी एक पहिली भेट अशी होती, ती आमची झालीच नाही.
दापोलीतील शाहीर आहेत बबलू जोशी आणि हा, पप्प्या बरोबर, जोशी. पप्प्या जोशी आणि बबलू जोशी. मी शक्तितुऱ्याला गेलो, Correct, पण correct, विशाल correct. काहीतरी कामानिमित्त ना आला. Correct. तर तो ना आला म्हणून ह्या लोकांनी मला बारीला बसवलंच ना. ते बोलले तो नाही तर तू वाजवायचा नाही. माझ्याकडे त्यावर रोलँड SPD 8 होता, सगळ्यात पहिला व्हर्जन. Correct. मी रिटर्न मुंबईला आलो. परत एकदा बारी ठरली आणि विशाल अवेलेबल होता. मी पण गेलो. तेव्हा जे फर्स्ट टाइम आम्ही भेटलो शक्तितुऱ्यामध्ये, त्याच्यानंतर जी आमची सुरुवात झाली कंटिन्युअसली आम्ही ऍक्च्युली आहे ना, मला खूप bonding जमला मला तेव्हा. पप्प्या जोशी पण आणि बबलू जोशी पण मला तेव्हा बोलला होता की माझा एक मित्र आहे म्हणून. तेव्हा हा. आपली तर काहीच ओळख तेव्हा नव्हती. मला बबलू आणि पप्प्या बोलला होता की अरे आमचा पण मित्र आहे असा ओंकार बरोबर. नावाचा. तर तो आणि तेव्हा कसं शक्तितुरा म्हटल्यावरती असं पॅड वगैरे काहीच किंवा नाही, एकदम banjo वगैरे काय म्हणजे नव्हतंच. अगदी हम्म. नव्हतं. त्याच्यामुळे मला पण असं वाटलं अरे ठीक आहे, वेगळा एक नवीन बरोबर. प्रयोग नवीन होऊ शकतो. प्रयोग होऊ pad शकतो. वगैरे बरोबर. आणि तेव्हा ललित म्हणून माझा मित्र होता आपला ललित एसरे, ललित. हा, तर त्याचा पण किस्सा मोठा आहे खूप. म्हणजे बरोबर. अनिकेत तो- सगळ्यांचे किस्से सांगू तेवढे आमचे हा, मोठे आहेत. खूप मोठा. तर त्याची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. म्हणजे I हा. think तू पण खूप नसशील तेव्हा इथे. नव्हतोच मी, आपण तर नंतर नंतर भेटलो. तर पहिले म्हणजे ललित आणि माझी खूप पहिल्यापासून ओळख. आणि तेव्हा बँजो वगैरे खूप लोक कमी लावायचे. कमी. तर आम्ही म्हणजे म्हणजे कोकणामध्ये म्हणजे तर आम्ही असं म्हणजे आमचा तर मोठा एक्सपिरियन्स होता हा. की अरे आपण पहिल्यांदा लावतो. म्हणजे बरोबर. त्याच्या आधी बँजो आले होते सतीश साळवे म्हणून. सचिन जाधव हा, होते. सतीश साळवे म्हणून त्या लोकांनी मस्त म्हणजे त्यांनी अरेंज करून हम्म. ठेवलं होतं बँजो वगैरे पूर्ण सेटअप रेडी असायचा. पण आमच्यासाठी नवीन एक हे बरोबर होतं की आहे. अरे आपण करतोय हे आता. हा. तर तेव्हा ललित म्हणून खूप चांगला बँजो म्हणजे आम्हाला म्हणजे त्याची खूप साथ मिळाली त्यावेळी. बरोबर. आम्ही एकत्र खूप वर्ष म्हणजे जेमतेम आतापर्यंत तरी मला तरी एक 25 वर्ष झाली आम्ही एकत्र ललित वगैरे आम्ही बरोबर आहे. हे केलं, म्हणजे काम केलं एकत्र. बरोबर. तर तो एक आमच्यासाठी नवीन प्रयोग होता की आपण गावाला राहून पण अरे बँजो वगैरे आपल्याला मिळतोय, हा. चला आपण बघूया एकत्र येऊन करूया. नवीन नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी त्याच्यामध्ये ऍड होते. तुझं आलं की अरे माझा मित्र आहे म्हणजे बबलू हा. जोशी वगैरे बोलायला लागले की ओंकार म्हणून पॅडवाला आहे. तर आमच्यासाठी ते अजून एक चांगलं हा. होतं की अरे पॅडवाला पण काहीतरी, आपल्या हा. मध्ये ऍड होतं बरोबर. चांगलं. तर मग तशी मग आपण ओळख हा, वाढली पहिल्या वेळी होती. आपण नाहीच बरोबर. भेटलो म्हणा. नाहीच. तर मग नंतर भेटलो तर मग असे भेटलो की काय विचारू नको. आयुष्यभर तो एवढ्या मजा मस्ती केल्यात ना आम्ही, खरोखर. पण त्या भेटीनंतर आम्हाला अजून एक आमच्यामध्ये आमचा मित्र ऍड झाला म्हणजे Correct. पंकज. आणि खरोखर भरपूर 4 वर्ष झाली. म्हणजे पंकजचं क्षेत्र खूप वेगळं आहे, त्याचं स्ट्रगल खूप मोठं आहे. पण तो लोकांसमोर फक्त एक गाण्याच्या मार्फत आतापर्यंत पोहोचलाय. एक कीबोर्डिस्ट म्हणून, खूप बेस्ट कीबोर्डिस्ट म्हणून तो आता ओळखला जातो. त्याचप्रमाणे एक सिंगर म्हणून सुद्धा त्याला आता एक चांगलं नावलौकिक मिळालेलं आहे. पण एक ऍज अ प्रोफेशनल म्हणून तो प्रोफेशन बोलतो ना, आपला एक जॉब, त्याचं एक वेगळं आहे कॅरेक्टर. तर पंकज, मी तुझ्याकडे येतो आता सध्या. काय आहे तुझी वाटचाल आपल्या या संगीत क्षेत्र आणि हे सर्व? सुरुवातीला सांगायचं म्हणजे माझा जन्मामुळेच सर्वसामान्य घरातच माझे आई वडील शिक्षक आहेत पेशाने. पण लहानपणापासून मला सुरुवातीला तेवढी आवड नव्हती हा. की बाबा आपण कलाक्षेत्रात जावं किंवा काय. पण माझ्या पप्पांना म्हणजे वडिलांना आवड होती की बाबा आपला मुलगा काहीतरी ऍटलिस्ट. मी सुरुवातीला पोलादपूरला जेव्हा आम्ही आई वडिलांची शाळा होती पोलादपूरला, तेव्हा मी सुरुवातीला एक 6-7 महिने तबल्याचे क्लास केले. सुरुवातीला मी तबला शिकलोय. त्याच्यानंतर मग तबला हळूहळू त्याच्यानंतर मग ते छोटे छोटे कॅसिओ असायचे तेव्हा जत्रेत. मग ते आपण रडून मला हे पाहिजे. मग त्याच्यापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी तेव्हा मी 5वीत होतो. निळकंठ गोखले म्हणून नवभारत हायस्कूल आपलं भरण्याचं, दापोलीची. आता ते दापोलीला असतात. भरण्यात तेव्हा आली. ते हार्मोनियम अजून पण घेतात गाण्याचे क्लास वगैरे. मग त्यांच्याकडे मी 3 वर्ष हार्मोनियम शिकलो. 5वी, 6वी, 7वी 3 एक्झाम माझ्या झाल्या. आणि त्यानंतर मग हळूहळू आवड थोडी कीबोर्ड, मोठा पप्पांनी तेव्हा कीबोर्ड घेऊन दिला मला. त्यानंतर हळूहळू कॅसिओ, मग तिकडे तो कॅसिओच्या ह्याच्याने हळूहळू चालून मग ते हार्मोनियम थोडी बाजूला राहिली, कीबोर्ड मध्ये थोडा इंटरेस्ट वाढला. मग ते 7वी 8वी पासून मग ते हळूहळू मग शाळेतली परिपाठ असेल, 15 ऑगस्ट आहे, 26 पण जानेवारी. एक याच्यामध्ये बोलतं का म्हणजे पंकज, प्रत्येक जण जरी आता विषयावर बोलला की सनमबाईकडे जो शिकला, तू जसं आता शाळेवर सांगतो, मला सुद्धा आठवलं याच्यामध्ये सांगावं असं वाटतं की प्रत्येकाची सुरुवात आणि शाळेतच झालेली आहे. बरोबर. अगदी परिपाठापासून ते शेवटची जेव्हा प्रार्थना असेल सुरुवातीची, शेवटचा वंदे मातरम जोपर्यंत होत आहे तेव्हा हार्मोनियम वाजवायला वगैरे दर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी असं चालू असायचं.
आणि मग त्यात परत राष्ट्रभक्तीपर गीतांच्या वगैरे स्पर्धा असायच्या शाळेत. मग तेव्हा पुढे पुढे मग हळूहळू त्याच्यातली आवड निर्माण झाली. थोडं थोडं असं त्यात तेव्हा इंटरनेट वगैरे तेव्हा नव्हतं. मी जेव्हा 2011-12ची गोष्ट, तेव्हा काही एवढं नव्हतं. मग हळूहळू यांचं बघून त्यांचं बघून असं असं हळूहळू चालू आहे. त्याच्यानंतर मग एक 8वी-9वी पासून मग ओळख पडली माझी पंकज जाधव म्हणून ऑक्टोबर प्लेअर आहे. पंकज जाधव वाकवलीतले पंकज आपला आशिष पेडमकर ढोलकी. मग त्यांच्याशी थोड्याशी ह्या स्पर्धांमधूनच गाठ पडली. तिथून मग माझा शक्तितुरा चालू झाला. अच्छा. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा शाळेमध्ये शक्तितुरा म्हणजे कसं म्हणजे आपलं म्हणजे कोकणातला एक असा हे अविभाज्य घटक आहे. परंपरा जन्मता आलेलं मूल सुद्धा ते बघूनच मोठं. बरोबर. कोकणात ते जास्त चालतं. बरोबर. मग त्यानंतर एक 7वी-8वीत मग ते शक्तितुऱ्याचे कार्यक्रम. तेव्हा आमच्या वेळी काही साऊंड नव्हता, लाईट नव्हती, काय 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 नाही. एक छोटीशी मशीन, 100ची मशीन, आणि त्याला 4 भोंग्या, 4 बाजूने लाईट नाही, काय नाही, एलईडी बल्ब, जिलेटिन छोटे बल्ब, त्याला जिलेटिन वगैरे लावलेलं असायचे. आणि असं ढोलकीला काय माईक वगैरे काय नाही, फक्त ढोलकीच्या चाटीला एक माईक, आणि जो कोण शाहीर गाणारा असतो त्याला बायाला चुकून असलं तर आणि बाया पण कर्णावर वाजणार, त्याचा बेस वगैरे काहीच नाही. आणि मग ते असं हळूहळू मला वाटतं मी सगळ्यात पहिला शक्तितुऱ्याचा कार्यक्रम खेडमधलं तिसे म्हणून गाव आहे, तुरेवाले मंगेश शिंदे म्हणून आहेत, मला आठवतं अजून 6वी-7वीत होतो तेव्हा मी त्यांचा सगळ्यात पहिला शक्तितुऱ्याचा कार्यक्रम 7वीत वाजवला होता. तिथून मग हळूहळू पुढे सगळे यांच्यासारखी तुमच्यासारखी लोक गेली आणि पुढे आतापर्यंत असा सगळा प्रवास झाला. त्यात परत शिक्षणाचं बोलायचं झालं तर प्रोफेशनली माझं BSc नर्सिंग झालंय. पहिला डिप्लोमा झाला GNM म्हणून, त्यानंतर 2 वर्षाचा पोस्ट बेसिक BSc केली, आणि आता पुढे आहे बघ चालू आहे अजून पुढे शिक्षण पण चालू आहे, सायमल्टेनियसली इकडे म्युझिक पण चालू आहे. मग तो कसा, आता मला तुझ्याकडे जायचंय की कीबोर्ड मध्ये तू होतास, म्हणून आता कीबोर्ड म्हणून तू फेमस झालास, ठीक आहे. म्हणजे खूप सारे शोज तुम्ही अक्षरशः म्हटलं रत्नागिरी पर्यंत वगैरे, किंवा पंकज मुंबईमध्ये येऊन सुद्धा खूप सारे कार्यक्रम करतो. पण एका खेड्यातून हे सर्व शोज वगैरे करणं, पण गाण्याकडे तुझा कल कसा गेला? मग याच्या त्याची स्टोरी थोडी इंटरेस्टिंग आहे. माझा छोटा भाऊ आहे प्रणव काताळे, तो ऑक्टोबर प्लेअर आहे, परकशन प्लेअर आहे आणि खूप चांगला. खूप नक्कीच प्रणव म्हणजे एवढा सेन्सेबल आहे ना, एखादी गोष्ट त्याला सांगितली ना की तो लगेच कॅचअप करतो, एवढं त्याचं माइंड शार्प आहे, खूप मेहनती आहे तो. तर त्याला गाण्यामध्ये थोडा इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मग तो मला वाटतं 3री-4थीत तो जेव्हा होता तेव्हा चिपळूणला कुंठे सर म्हणून आहेत, जिथे की आपला प्रथमेश लगाटे त्यांच्याकडे शिकलाय. त्यांच्याकडे तो 1.5 वर्ष त्यांनी क्लास केला. आणि मग काय झालं, लॉकडाऊनच्या थोडं आधी ते असं म्हणजे कीबोर्ड वाजवतोच आपण, मग ते असं पण डोक्यात यायला लागलं की आपण मग हे वाजवतो तर मग आपण रेकॉर्ड का नाही करत. अच्छा. ही लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट, लॉकडाऊनच्या म्हणजे लॉकडाऊन जे सुरू होणार मला वाटतं 18-19 लोक कशी तेव्हा घरीच असायचे ना, सर्व घरीच होते ना. आणि 19 मला वाटतं 19-20 ला काहीतरी लॉकडाऊन पडलं. तेव्हा माझं जस्ट डिप्लोमा कम्प्लीट झाला होता घरीच, तेव्हा जॉब नाही काय नाही. मग घरी लॅपटॉप होता मम्मीचा, मग ते हळूहळू ना आपण मग रेकॉर्ड कसं करायचं त्यावेळी किंवा आता पण जे बेसिक साऊंड रेकॉर्डिंग असतात त्यांना सगळ्यांना माहितीये. ऑडॅसिटी म्हणून सॉफ्टवेअर आहे लॅपटॉपला, जो की बेसिक एकदम साऊंड रेकॉर्ड करायला किंवा आपण जे व्होकल शिकण्यासाठी वगैरे, तो ऑडॅसिटी म्हणून सॉफ्टवेअर, त्याच्यावर मग आम्ही सुरुवात केली. त्यानंतर शाहीर संदीप मोरे आहेत आपल्या खेडचे, तर त्यांनी तेव्हा लॉकडाऊन मध्ये दिव्याला ते जेव्हा राहायचे तिथे त्यांनी स्टुडिओ चालू केला होता, रेकॉर्डिंग स्टुडिओ. आणि मग साऊंड कार्ड वगैरे तेव्हा संबंधच नाही ना आपला, काय सेपरेट डॉ असतो किंवा रेकॉर्डिंगचा सॉफ्टवेअर सेपरेट असतो त्यातलं काय. आणि मग तेव्हा त्यांनी लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी लोक जेव्हा मुंबईवरून गावाला गेले तेव्हा ते पण आले, त्यांची फॅमिली. मग ते म्हणलं असंच आमचं आणि कसे सगळेच तेव्हा मुंबईकर मला वाटतं सगळेच कोकणामध्ये गावी निघून गेले. मुंबई गावी नक्की चालत काम वगैरे लोकांचे काहीच नव्हतं, सोर्स पण होता. आणि मुंबईत बसून नुसते भाडे किती देणार, त्यापेक्षा लोकांनी काय केलं की गावी जाऊ, भाकरी खाऊ, काय असेल ते खाऊ, पण गावी परवडलं. आणि मग तसंच ते आले मुंबईवरून गावाला.
आणि त्यांच्याकडे तेव्हा व्यवस्थित साऊंड कार्ड, डॉ त्यांना बऱ्यापैकी माहिती होती किंवा साऊंडचे लूप्स वगैरे असतात तेव्हा. मग मी लॅपटॉपवर करायचो ना, मग असंच माझं ऍक्च्युली गाव आंब आहे खेडमध्ये आणि त्यांचं जामगे, आमची नदीच्या पलीकडे गाव. मग ते लॉकडाऊन मध्ये तेव्हा स्ट्रिक्ट ना सगळं, मग आम्ही भेटायचो वगैरे असं किंवा कॉन्टॅक्ट व्हायचे तेव्हा मोबाईल वगैरे. आणि तेव्हा मग मी बोललो की असं असं आहे, मी एक कंपोजिशन एक छोटंसं तयार केलं होतं, नुसतं इन्स्ट्रुमेंटल, कीबोर्ड, ऑक्टापॅड. आणि मग ते म्हटलं अरे मी मुंबईवरून साऊंड कार्ड आणलाय किंवा कम्प्युटरचं बऱ्यापैकी इलेमेंट सगळे आणले, मग तू करत असलास तर तू कर. मग तिथपासून हळूहळू चालू झालं लॉकडाऊन पासून. आणि त्या गाण्याची, पहिल्या गाण्याचा विषय असा की तेव्हा प्रणव क्लासला जायचा, लॉकडाऊनमुळे क्लास बंद पडले. मग तेव्हा विशाल दादाच मला वाटतं गावाला होता. आम्ही घरी म्हणजे एकदम आपली साधी अशी सुरू, त्यामध्ये आम्ही ढोलकी, पावसाचे दिवस होते तेव्हा, जूनच्या सुरुवातीला वगैरे आपण बोललो काहीतरी करू आता, एवढं बऱ्यापैकी आपल्याला शिकण्याचे दिवस. ऍक्च्युली राजेश पड्या म्हणून दापोली साऊंड राजा आमचा, त्याची पुण्य आहे की त्याने सगळं आम्हाला, त्याने खूप आम्हाला पण खूप रेकॉर्डिंगच्या बाबतीत वगैरे सगळं अगदी तो मोठा त्याच्यात 24 पण आम्ही जास्त रेकॉर्डिंग शिकलो. त्याच्यात आम्हाला अजून डीप मध्ये घुसता आलं रेकॉर्डिंग काय आहे किंवा काय. राजेश पडाल तुला सांगतो, आता आपले जे भांडूपचे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपल्या भांडूपमध्ये काही टीम आहेत, म्युझिशियन टीम, त्या सुद्धा आमच्या दापोली खेड आपल्या गावी जाऊन शो करतात, भक्ती संगीत किंवा साई भजन किंवा भक्ती संगीत मंगलाष्टक करतात. त्यांनी एक दिवस मुंबईत जस्ट शोला गेलो, चर्चा झाली, अरे दापोलीला गेलेलो मंगलाष्टकावरती साऊंड मस्त होता रे. म्हटलं काय नाव होतं, आता दापोली आपलं गाव, आपल्याला सगळे तिकडे ओळखतात, नाव काय, तर बोलतो राजा बोल राजेश पड्या. अच्छा हो, अरे तो राजा दादा आपला आहे. म्हणजे तू बोलतो एवढा क्लिअर साऊंड होता. आपल्या मुंबईत सुद्धा ऍक्च्युअली तू काचकूच करतो साऊंड साठी, खूप स्ट्रगल आहे त्याचा. प्रोफेशनली कीबोर्डिस्ट आहे. त्याला हळूहळू आवड त्याची पण लॉकडाऊन मध्ये, बरोबर, लॉकडाऊन मध्ये सगळे शिकलेत लॉकडाऊन मधून काय ते. आणि तिथून मग आम्ही असे ट्रॅक वगैरे बनवला, म्युझिक केलं, पूर्ण गाण्याचं वगैरे सगळं पूर्ण झालं. आणि प्रणवचं काय झालं, छोटा भाऊ जो गाणं मोठा गाणं, तो म्हटलं की दादा नाही, मी नाही गाताय आता, मला हे नाही, ट्रॅक पूर्ण रेडी, म्युझिक रेडी, सगळं विशाल दादाने रिदम वगैरे. तेव्हा एका माईकवर पाया वगैरे एकच होता. इयरफोन पण कुठले होते तुला? इयरफोन पण आम्ही तेव्हा इयरफोन साऊंड काढला तेव्हा ते एक्सपान्शन यायचे दोन, आपले जे सॅमसंग ते व्हाईट पण प्रत्येकाने पण घरातून प्रत्येकाने तशी तेव्हा आम्ही एकदमच सुरुवातच म्हणजे शिकतोय का. आणि मिक्सिंग साठी मला वाटतं संदीप मोरगडे, आता मला कंपनीने आठवत, ते हेडफोन होते बऱ्यापैकी मिक्सिंग साठी, त्यांनी तेव्हा मुंबईत घेतलं. पण एकच मला वाटतं एकच हेडफोन होता, हेडफोन. आणि मग तो म्हटला की दादा नाही, मला आता बोललो ट्रॅक तर बनवलाय, मला ट्रॅकचं करायचं काय. तेव्हा गाणं लॉकडाऊन ना, स्ट्रिक्ट लॉकडाऊन, गायला पण खूप चांगलं झालं होतं. प्रणव तेव्हा एक गाणं ऑलरेडी गायला होता, आधी गाणं झालं म्हणून आम्ही बोललो की चल गाईल पंकजने लिहून ठेवला होता गाणं कंपोजिशन, मीच लिहिलं होतं. म्हटलं तो गाईल, आणि अचानक तो म्हटला की अरे मला नाही गायचं. मग विचारलं, ट्रॅक वगैरे बनवलाय आणि गणपती पण जवळपास येत होते, तर आम्ही डिस्कशन केलं. मी असंच ह्याला विशाल दादाला म्हटलं काय करताय, काय करायचं, मग कोणाला गायला सांगायचं. पंकजला म्हणलं तो असं बोलला, तू बघ जरा गाऊन, म्हणजे रॉ ट्रॅक गाऊन बघ, असं तुझ्या आवाजात म्हटलं कसं साऊंड व्यवस्थित कसा. तर आम्ही टेक घेतला, असं टेक घेतला आम्ही, आणि ते वाटत होतं बऱ्यापैकी बाबा काहीतरी होतं, आपण कधी गायलेलं नाही काय नाही. पण सुरांमधला तर बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे मग ते, आणि कीबोर्ड वगैरे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे काय गायचं कसं काय. मग नंतर ठीक आहे, गायलं वगैरे, मिक्स वगैरे बऱ्यापैकी वाटलं. म्हणजे अगदीच काय न माहिती, म्हणजे रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग मध्ये काही न माहिती, काहीच नॉलेज, काही नव्हतं माहिती. तेव्हा आम्ही तेवढ्या क्वालिटीचा त्या ट्रॅक तेव्हा झाला होता, बरं वाटलं की बाबा आपण पण हे करू शकतो. आणि तेव्हा व्होकलचं ऑटो ट्यून काय नाही माहिती, ट्यून कसे करतात काय नाही, जस्ट प्रिसेट तेव्हा यायचे सॉफ्टवेअरला, ते तसेच लावून मग ते आम्ही ते केलं होतं. आणि व्हिडिओ पण तेव्हा मी स्वतः आपल्या त्या छोट्या, मला तेव्हा सॅमसंगचा मोबाईल होता, त्याच्यावर व्हिडिओ एडिट करून, लॉकडाऊनला पैसे वगैरे पण इन्कम सोर्सच नाही ना.
आणि नुकताच मी पास आउट त्याच्यामुळे झालो जे काय करायचं होतं ते आपल्यालाच करायचं असं समजून करायचंय सगळं आणि मग त्यानंतर गाणं अपलोड केलं आणि अपेक्षा नव्हती मला तर एवढीच अपेक्षा होती की 1000 लोकांनी जरी बघितलं तरी खूप झालं. नाही, पण एक होतं की आम्हाला आतून वाटत होतं की गाणं खूप चांगलं झालं. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद म्हणजे चांगलं येईल. पण एवढं पण असं एक्सेप्ट नव्हतं केलं की एवढं लोक गाणं. मला अपेक्षा होती 1000 लोकांनी बघितलं खूप झालं. मग ते मला वाटतं एका महिन्यात 4.5 लाख लोकांनी तेव्हा बघितलं. तेव्हा म्हणजे 2021 ची गोष्ट असेल, 21च्या आसपास झालं 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्येच. मग तिथून थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला. लोकांनी कमेंट्स वगैरे चांगल्या लागल्या. जे लोक भेटायचे अरे गाणं चांगलं झालंय, मग थोडं ते वाटायला लागलं आपण करू शकतो. मग ते हळूहळू सगळ्या गोष्टी मग ते दुसऱ्या वर्षी परत तेच केलं. मग ते व्यवस्थित व्हिडिओ वगैरे करून आणि कशामुळे लोकांच्या वाढायला लागल्या, अपेक्षा वाढली की अरे पंकज तू गाणी चांगली करतोस, पुढच्या वर्षी काय. आणि गाण्याचे शब्दच असे असतात ना की असं वाटतं की यार काहीतरी आहे अजून पुढे आहे, बाप्पाचा आशीर्वाद आहे आपल्याला. आपण काय वेगळा विचार करून असं काय साहित्यिक नाही कोणत्या किंवा पुस्तकं नाही लिहित. ठीक आहे, गाण्यापुरतं आपण तेवढं ते मनातून भाव असला की ते नक्कीच निघतं. असं मला पण पंकज बद्दल नंतर एक गोष्ट वाटली की पहिला तर कंपोजिशन वगैरे करायचं, पण नंतर आहे ना तो गाणं पण स्वतः लिहायला लागला. हे मोठी गोष्ट आहे. म्हटलं अरे तू सगळंच करू शकतो. आणि ते शब्द असे असतात ना, पण असे होते की आता लिटरली तुला सांगतो बाबा, मी गेल्या वर्षी मी श्रावणामध्ये ते जेव्हा गाणं आलं ना, मी ऑफिसवरून सकाळी सुटलो, गाणं सकाळी आलं, मी बसमध्ये गाणं ऐकतोय आणि ह्याचा तिकडनं मला फोन आला, बोलत थांब मला गाणं ऐकून दे. गाणं ऐकलं आणि ना ते शब्द एवढे ना, त्यात एक वाक्य होतं मला आता आठवतंय, उंदरापरी काय वाक्य आहे ते, मी पण वरून काहीतरी वाक्य आहे ते असं जाणवलं ना वाक्य, तुला आई शपथ पंखा काय लिहिलंयस यार. ते म्हणजे एखाद्याचं कुठली जर चूक असेल ना, म्हणजे लागतं रे मनाला ते. आणि प्रत्येक शब्द ना गाणं आलं रे आलं, मी लिटरली सांगतो माझ्या घरामध्ये सुद्धा गाणी जेव्हा वाजतात ना आपल्याकडे, गाणं आलं रे ना आलं की 2 दिवसामध्ये गाणं आपल्या शब्द तोंडपाठ असतात त्याचे, एवढं भारी सीन. ठीक आहे, म्हणजे एवढं सगळं ठीक आहे आतापर्यंत चालू आहे, पण त्यामध्ये आम्ही पण शिकत प्रत्येक गोष्ट चुका होत जातात. आपण शिकण्यासाठी गोष्टी करतो. त्याच्यामध्ये खूप मोठे अडचणी पण येतात. किस्सा एक तुला सांगतो, याच वर्षीच आपण या वर्षी वेडावले मन बाप्पा, आता आपलं गाणं आलंय 12 जुलैला. तर त्याचा विषय असा, गाण्याचा रिदम पूर्ण झाला होता, मेलोडी सगळी झाली होती, व्होकल गाऊन झाले होते, कोरस पूर्ण, फक्त मिक्सिंग बाकी आणि 2 दिवसाने गाणं येणार. आणि आपण एक डेट फिक्स ठेवली होती. शूट 3 दिवस शूट होतं. आणि कसं त्यांनी डेट एक फिक्स ठेवली, सगळ्या लोकांनी बघितलं 7 जुलैला आपण गाणं अपलोड करायचं म्हणजे करायचं असं. त्याच्यामुळे त्या हिशोबाने मग मी मिक्सिंगला असंच बसलो होतो. मला वाटते रात्री 10:30 पावणे 11ची गोष्ट, मी स्टुडिओत मिक्सिंगला बसलो होतो. आपला संकेत म्हणून संकेत नवरा चिपळूणचा आपला स्टुडिओ आहे. आणि ऍक्च्युली तो ढोलकी वगैरे पण खूप चांगला रिदमिस्ट आहे. त्याच्या स्टुडिओचं नाव 94 कोकण FM. हा, तर तिथे आम्ही मिक्सिंगला बसलो होतो आणि हा मुंबईला गेला होता रिदम करून. आणि 4-5 दिवसात म्हणजे मी काय केलं, माझं काम झालं, मला यांनी एक डेट दिली होती की विशालला तुला कधी वेळ आहे. बरोबर, मी बोललो ठीक आहे, म्हटलं तुला गाणं आपलं यावर्षी बरोबर, म्हटलं ठीक आहे, म्हटलं येतो मी, ह्या डेटला येतो. माझं काम मी केलं, झालं काम केलं, मी मुंबईत आलो. त्याच्यानंतर मग याची स्टोरी काय वेगळी. मी रात्री गाणं मिक्स करायला बसलो होतो आणि चुकून साऊंड कार्ड असतो, जो ऑडिओ इंटरफेस असतो, जो की कम्प्युटरला कनेक्ट असतो सीपीयू ला, त्याची पिन चुकून माझ्या हातातून हल्ली. अच्छा. आणि झालं असं की पूर्ण जो प्रोजेक्ट होता, पूर्ण जो सॉफ्टवेअर होता, तो हँग झाला आणि ज्या फाईल्स होत्या आतल्या ऑडिओ फाईल्स, त्या पूर्ण करप्ट झाल्या. आणि 11:30 पासून मी 12:30, 1:30, 3 वाजेपर्यंत मी ते ट्राय करतोय परत येईल फाईल. तो प्रोजेक्ट पूर्ण करप्ट झाला. आणि मग असं म्हणजे एकदम असा भाऊ झालो की बाबा 2 रात्रींची मेहनत, ऍक्च्युली 2 दिवस 2 रात्री आम्ही झोपलो नव्हतो कंटिन्यू गाणं करताना. आणि मग ते सगळं डोळ्यासमोर आठवायला लागलं की अरे यार, हे काय होणार.
3:30ला मी विशालला फोन केला, रात्री 3:30ला. पण मी होतो एकदम, मी झोपेत होतो. मी हा, काय पूर्ण- phone वगैरे हा, होतो, काय आणि- मला कल्पनाच नाही. मी एकदम माझ्या हा, याच्यात बरं. झोपून आणि वहिनीने फोन उचलला. गेलो. आणि सकाळी ऍक्च्युली 3:30 ती लवकर जाते 3:30 हा. जॉबला. हा. तर मग तिने फोन उचलला, अरे तुझा फोन वाजतो तुमचा, हा. पंकज दादांचा फोन येतोय. हा. म्हटलं, हा बोललो एवढा सकाळ सकाळ कधी फोन कसा झालाय काय? phone येतोय? आणि हा उचलला, याचा असा फोन मला एवढासा बघितला. रडवे, म्हणजे अक्षरशः मी रडलो. मी याचा हा. तोंड- लिटरली सांगतो 10-15 मिनिटं मी रडत हा. होतो. आणि ह्याचा तोंड असा बोलला, आणि तुझा आवाजाला काय आलं एवढा असा का बोलतो? सांगितलं की हा. असं असं झाला विषय आणि आता प्रोजेक्ट करप्ट झालाय, तर हा. काय करता येईल. मग काही न बोलता एका मिनिटाचा पण विचार नाही केला. विशालला बोलला ठीक आहे आपण परत करू अच्छा. अख्खा ट्रॅक. मग तेव्हा जरा बरं वाटलं की बाबा ठीक आहे. मग त्याच्यानंतर विशालला तर पुन्हा आला. पुन्हा जो ट्रॅक बनला होता पहिला तसाच सेम पूर्ण वाजून तेवढेच इन्स्ट्रुमेंट. अच्छा. मला वाटतं रिदमचे 36 ट्रॅक फक्त रिदमचे झाले त्यातले हो. गाण्यातले. हा, टोटल 82 ट्रॅकचं गाणं आहे आणि ते पण एक या वर्षीचं? हा, फक्त या रिदमचे वर्षी. 36 ट्रॅक आहेत. बरोबर. ते सगळे परत त्याने वाजवले, त्याच्या डीटी ते सगळे करून पुन्हा तो मुंबईत आला. मला वाटतं शूट होतं होय, काहीतरी होय, तेव्हा. होय, हा. होय. आणि मग असं आणि हळूहळू त्याच्यामध्ये पण एक चॅलेंज असा होता की तो आपल्याला एका रात्रीत कम्प्लीट करायचा. कम्प्लीट करायचं. बरोबर. हा. आपण म्हटलं already- मग tension नक्कीच. नको आणि घेऊ. परत हा, हा. त्या दिवशी सकाळी आहे ना विशालने माझा विशालला कॉल Actually तुला केला. पण फोन केला फोन होता केला. मी त्याला. रेकॉर्डिंगला चाललो Correct. होतो हो. आणि जस्ट नॉर्मल आपले कॉल चालू तुमची नॉर्मल काहीतरी कॉल विकास झाला. लांबोरेंची काहीतरी रेकॉर्डिंग होती. मी होती. डोंबिवलीला चाललेलो स्टुडिओला. बाबा बोलतो मोठा सीन झाला. हा. विशा बोलतो एक सीन झाला. आणि बोललो काय तू मला झालं? असं विचारतोस की अरे पंकजचं गाणं उद्या येतं. उद्या येतो. अरे असं आम्ही कसं तयारीमध्ये आहे ना होतं? की बाबा गाणं येणार आहे आता, ऐकायचं गाणं, आतुरता लागली आहे शेवटी. आणि बोललो हा बोलतो एक सीन झालं मम्मी, असा असा सीन आहे. बोललो काय झालं? बोलतो अरे असा असा झाला लपडा. बोलो बापरे. नंतर तो पुढे टाइम निघत तेव्हा गेला. I think मी तुला पण बोललो होतो की तू येतोयस का गाणं? हा. असं. नंतर तयारी होती, पण काय थोडं आपलं शेड्यूल बिझी हा, असतं. आपले हे पॉडकास्टची कामं होती, परत शो होते, मग नाही थोडं बोललो नको. मग विशाबाईने जाऊन रेकॉर्डिंग केलं. म्हणजे आतापर्यंत हा सर्व तुझा म्हणजे गाण्याचा असे- स्ट्रगल आहे. हा, असे- म्हणजे काय काय किस्से असे झाले. त्याच्या आधी आपला तो ह्याचा पण झाला होता 26 जानेवारी पेट्रिऑटिक सॉन्ग आम्ही केलं होतं. हा. सेम सीन असंच झाला होता. आम्ही मला वाटतं रात्री 9:30ला बसलो होतो रिदम करायला. हा. सकाळी 5:30 पर्यंत मला वाटतं 26 6 जानेवारी वाजता आपला हे झाला पूर्ण Rhythm झाला complete track. पूर्ण झाला. ट्रॅक रेकॉर्ड. आणि दुसऱ्या दिवशी अपलोड कॉम्पिटिशन करायचे कॉम्पिटिशन होती ना? कॉम्पिटिशन अच्छा. ट्रॅक द्यायचा होता. हा दापोलीला कॉम्पिटिशन हा. होती तसंच सेम झालं. पेट्रोटिक. तो प्रोजेक्ट पूर्ण तेव्हा आम्ही अजून पण ऍक्च्युली शिकतोय, पण तेव्हा तर तेव्हा पण नवीन. माहिती नव्हतं काय काहीच माहिती नव्हतं. नाही ना. हा. जेव्हा डॉ काय अशा पण सिच्युएशन काही वेळेला येते हा. हँडल करायला तर लागते तेव्हा वगैरे. काहीच नाही. मग तेव्हा पण तसंच मग ते पुन्हा विसरल्याने परत सकाळी 9 वाजता बसून हा. मला वाटतं संध्याकाळी होय, 3:30-4 होय, पर्यंत 3:30. 5 वाजता ट्रॅक द्यायचा होता. पूर्ण ready. 3:30-4ला पूर्ण तसंच ते म्हणजे हे असं शिकत मग ते शिकत तुला गाण्याचं सांग, झालं. आता तू शिकत बोलतोस म्हणून तुला एक सांगतो. हा. तुला आपलं लॉकडाऊन आठवतंय? जेव्हा आता तू बोलतोस की लॉकडाऊन मध्ये आपण म्हणजे तू सर्व शिकायला भेटला. हा. एक लॉकडाऊनचा लास्टचा शो आठवतो तुम्हाला आपण केलेला एकत्र? KKVचा कृषी विद्यापीठ. कोकण हा, कृषी हा. विद्यापीठ. कोकण आमच्यावरती कृषी एवढी Correct, होय, होय. म्हणजे आम्ही पागल झालो त्या वेळेला. 15 तारीख होती. म्हणजे याला तारीख पण आठवते. पालखी येणार होती. पालखी येणार होती. शिमग्याचा पूर्ण कोकणामध्ये शिमग्याचा माहोल चालू आहे. आम्ही कोकण कृषी विद्यापीठचं आपल्याकडे कॉलेजचे इव्हेंट बरोबर, असायचे. तांबे सर म्हणून प्रवीण तांबे सर पूर्ण तांबे अरेंज सर करायचे. म्हणून त्यांनी केलं. सकाळी रिहर्सल, संध्याकाळी शो असायचा. तर त्या दिवशी काय झालं की आम्हाला शेड्यूल उलटा भेटला. आज रिहर्सल आहे, उद्या शो आहे. सॉरी, 2 दिवस रिहर्सल होती हा आणि एक हा, दिवस बरोबर. show हा, तर आम्ही रिहर्सल घेतली आणि घराकडे निघालो. पंकजाने खेडला जाणार होते, मी दापोलीतून आपल्या गावी चालणार होतो. तर मध्ये थोडं थांबलो, फोन आला म्हणून थांबलो. अचानक सांगितलं की उद्या सकाळचा शो सकाळी नाही, संध्याकाळचा शो सकाळी घेणार. सकाळी घेणार. आम्ही बोललो ठीक आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की आपला तेव्हा फक्त आम्ही म्युझिक फील्ड मध्ये काम करत हा, होतो. बरोबर. आणि परत मी तेव्हा पाच- एक असं पण बोललो होतो 10च्या नंतर टायमिंग घ्या, आमच्या घरी पालखी येणार. हा, म्हणून मी पालखीचा येणार आहे. शिमग्याचा असं सीन काहीतरी. चालू होता. हा, आणि थोड्या वेळामध्ये ना 5 मिनिटं परत फोन आला की गव्हर्नमेंट कडून होय, नोटीस होय, आलेली होय. आहे जमावबंदीची. बरोबर. अक्षरशः टेन्शनला आलो. लिटरली नंतर जेवढे शो होते, एप्रिलचा अख्खा सीझन, मेचा सीझन पूर्ण पूर्ण ठप्प. ना खिशामध्ये 1 रुपया होता तेव्हा. जे काय कमवलं होते त्याच्यावरती अख्खा लॉकडाऊन काढला. मी तासात निघून दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो, कारण मला मुंबईत शो होते. तर ते शो सुद्धा कॅन्सल. मी घरी बसलो अक्षरशः की काय करायचं. कलाकारांचं खूप वाईट होती तेव्हा. प्रॉब्लेम झाले होते सर्व कलाकारांचे. नक्की प्रत्येक जण ह्याच्यातून गेलाय. तर आता पंक्या पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो मी की आतापर्यंत तुला आता हे सर्व प्रेम भेटतं, तुला कसं वाटतंय गाण्यांचं?
जे पब्लिक नाही, तुला actually प्रेम देतं? अनएक्सपेक्टेड आहे. मी कधी विचार पण केला नव्हता की मी गाणं गाईन. आणि आतापर्यंतची मागची आता हे वेडावले मन बाप्पा आपलं 5वं गाणं आहे. हा, त्याच्या आधीची 4ही गाणी आपली 1 मिलियनच्या पुढे आहेत. बरोबर. एवढं कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की 1 मिलियनच्या पुढे गाणी आपली सगळी 1 मिलियन गाजली. काय, मला वाटतं दुसरं गाणं आपलं काहीतरी जे 5 हे मिलियनला गाणं गेलं. 5 मिलियन, आता 6 मिलियन होतील मला वाटतं या गणपतीच्या आत 6 नक्कीच. मिलियन होतील. आणि काय काय सबस्क्रायबर म्हणजे जे माझ्या चॅनलवरती ना ते सुद्धा मला सांगत असतात की दादा आम्ही सकाळी उठलो ना की ही गाणी आम्ही प्लेलिस्ट आहे आमची, हा. त्याच्यामुळे तुझी गाणी असतातच असतात. आणि आता तुझी ही गाणी आहेत ना मध्ये म्हणजे आपली चर्चा झाली तेव्हा कळालं हा. ही गाणी फक्त कोकणापुरतीच लिमिटेड नाहीये, लिमिटेड. बाहेर सुद्धा गाणी ऐकतात. तर कुठे गाणी मला ऐकतात? तर आता मध्ये कमेंट आलं होतं जळगाववरून. त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट मला कुठून मिळाला काय आयडिया नाही. त्यांनी मेसेज केला होता की दादा आम्ही जळगावला सुद्धा तुमची गाणी ऐकतोय. अच्छा. प्लस मागच्या वर्षी तर ते आफ्रिकेत आफ्रिकेमधून कमेंट आले होते की बाबा म्हणजे ऍक्च्युली आहेत ते आपल्या इकडचे, ते लोक बाहेर स्थायिक बाहेर आहेत. स्थायिक आहे. म्हणजे बाहेर पण गाणी आपली पोचतात. खूप बरं वाटतं की आपल्या कोकणातली म्हणजे किंवा इंडियन आपलं कल्चर आहे तो हा. कुठेतरी आणि चालतं. आम्ही गाणी बनवताना कोळी पॅटर्न किंवा असं नाही. शक्तितुरा हा आपला जो मेन बाज आहे. आपण शक्तितुऱ्याविषयी बोलूया थोडं. बोलू. त्या बाजाविषयी, त्या बाजाला धरूनच आम्ही ते गाणे बनवतो. अच्छा. जेणेकरून जी ताकण असते, उभी ढोलकी म्हणतात बरोबर. आपण, ते सगळं झांज वगैरे ते त्यात इन्क्लूड करूनच. म्हणजे असं नाही की बाबा मॉडर्न पण कोळी वगैरे नाही, मॉडर्न बरोबर. पण बरोबर. शक्तितुऱ्याचा पण शक्तितुऱ्याचा त्याच्यामध्ये असतो. जो की बरोबर, आपल्या कारण की कोकणाचा कोकणाची मूळ बाज आहे तो. गाभा आहे शक्तितुऱ्याचा. बरोबर. ते आणि सगळं कसं माहितीये बघायला गेलं तर प्रत्येक कल्चरचं एक आहे. जसं आपल्या आगरी कोळी बांधवांचा त्यांचा कोळी बाज आहे, बरोबर. आपला शक्तितुराचा वेगळा बाज आहे, खानदेशी वेगळा आहे, खानदेशी. प्रत्येकाचा वेगवेगळा एक बाज आहे. आता एक तुला असं विचारायचं वाटतं की शक्तितुऱ्यामध्ये म्हणजे मी सुद्धा गाणी ऐकत आलोय. पहिले जी गाणी रेकॉर्ड होत होती ना आपली म्हणजे पंकजची गाण्याची गाणी, गण जो आहे त्याची क्वालिटी आणि आत्ताची क्वालिटी याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये काय म्हणजे कसं काय तुला वाटलं चेंजेस करा? कारण की बघ प्रत्येक गाणी ऐकलेली आहेत मी. नक्कीच खाली आपले नवीन सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी खाली लिस्ट देईनच. पहिला याच्यामध्ये फक्त नॉर्मल असायचं, पण आता ना खूप ढोल, ताशा, कीबोर्डचे टोन्स हे सर्व तुला कसं व्हेरिएशन कसं काय जमलं म्हणजे करायला? व्हेरिएशनचं मूळ कारण म्हणजे विशाल दादा आहे. त्याच्या पूर्ण संगीत संयोजन, पूर्ण गाण्याचं प्रोग्रामिंग विशाल दादाच करतो. आणि प्रत्येक त्याच्यामध्ये गाण्याचं मला सपोर्ट म्हणजे प्रणव हा. करतोय. त्याच्यामुळे किंवा त्याचं आता तेवढंसं ह्या योगदान आहे दोन गाण्यांमध्ये आमच्यासोबत संकेत नवरत होता. अच्छा. म्हणजे काही लोक असे की हा. त्यांनी म्हणजे आमचा मित्र परिवार एवढा मोठा आहे ना. खूप आता मोठा आहे सुद्धा आपला. सांगतो, आता आम्ही 3 जण बसले पॉडकास्टला, पण इथे ऑफ कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या पाठी सगळेजण नक्की खूप मोठा सेटअप आहे. आता सुद्धा कॅमेऱ्याच्या पाठी शिपूरचे सुप्रसिद्ध बँजो मास्टर सुदेश दादा यांचे शिष्य सौरभ दादा आहे. सौरभ आहे आपला मित्र. त्याचप्रमाणे बिट्टू म्हणजे सुजल लोहार, त्याला बिट्टू बोलतात कोकणामध्ये. ऑक्टोपॅड आणि खूप रिदम सुद्धा खूप चांगला वाजवतो. सुजल सुद्धा आहे, तो ऑन कॅमेरा नाहीये, पाठी आहे. नक्कीच अशी कोकणातली आमची मुलं अशी मग सगळेजण मित्र भेटत जातात. मग ते आम्ही कंपोज पण करताना करायला गेलास ना पॉडकास्ट खूप मोठा होईल आणि तेवढा सेटअप मोठा लागेल आणि त्याच्या बोलू तेवढा आमच्याकडे खूप कमी आहे. आपण काय सकाळपर्यंत मोजक्याच शब्दात सांगायचं झालं ना तर आपण आता पहिल्यांदा आम्ही आता विशालदादा मगाशी म्हटलं की रामचंद्र घाणेकर, वसंत भोईर किंवा हे असे शाहीर आहेत बऱ्यापैकी की त्यांना ऐकत आम्ही मोठे झालो लहानपणापासून. विजय पायकोळी असतील, शंकर जाधव असतील, भारती गुरुजी आहे दापोलीचे. तर त्यांना ऐकत ऐकत मोठं की त्यांचे तोच मुंबईमध्ये स्टुडिओ. पहिले काय असायचे माहिती आहे, पहिले तर आता तर म्हणजे युट्यूबचा हे आला म्हणून ते पहिले व्हीसीडी आहे. पहिले व्हीसीडी व्हीसीडी आपण ते गोल कॅसेट टाकून डीव्हीडी प्लेअर कसं आता खूप कमी प्रमाणात झालं. आता नाहीच आहे, ते संपलं आता, ते संपलं. ते एवढं तर गणपतीच्या आधी एवढ्या कॅसेटचे काम असायचे ना, खूप रेकॉर्डिंगचे सीडीज चालायच्या. म्हणजे आम्ही तर मला वाटतं आपण तर म्हणतो घाणेकर वगैरे बरोबर. मला सुद्धा आठवतंय की रत्नागिरीची शान आपण ती वाजवलेली दापोलीच्या पूर्ण शाहीर होते. त्याच्यानंतर संदीप मोरे आणि रामचंद्र घाणेकरांनी सुद्धा कॅसेट वाजवली होती. तेव्हा फक्त नाही रेकॉर्डिंग जायचं सीडीचं काम, म्हणजे सीडीवरती आर्टिस्ट लोकांची नाव असायची, टायटल असायचे, लिमिटेड 1 तासामध्ये असायचं. म्हणजे ऐकण्याची मजा वेगळी होती, खरोखर मजा वेगळी. ते ऐकत असताना मग असं विचार याच्या डोक्यात किंवा आपण तेच परत करून काय फायदा. बरोबर.
आता जग जसं बदलत चाललंय त्याप्रमाणे आपण सुद्धा मॉडर्न होत चाललो. मग आम्ही डिस्कस करायचो की बाबा अजून काय करता येईल. मग ते हळूहळू सुचत गेल्या गोष्टी. मग त्या नवीन इन्स्ट्रुमेंट त्यात ऍड होत गेले जे की शक्तिदुरात नव्हते. ढोलकी, झांज आणि उभी ढोलकी पहिलं चालायचं ना. आणि तेव्हा शहनाई किंवा बासरी जुन्या काळात वाजवायचे. शहनाई आपण त्याला आपल्या गावाकडे सुरनई किंवा सनई ह्या गोष्टीच फक्त असायच्या. मग त्यात आम्ही धनगर ढोल असतो आपला, पंजाबी ढोल आहे, ताशा आहे, दिमडी आहे, डप आहे, हलगी आहे, हे इन्स्ट्रुमेंट ऍड करत गेलो गाण्यामध्ये. कसं आपल्या एक पब्लिकच्या ह्याच्यानुसार थोडा डिमांड चेंज पण आहे ना. नवीन जमाना थोडा मग त्यांच्या हिशोबाने आपण आताची जनरेशनच्या हिशोबाने पण फ्लेवर तोच ठेवला आपण, शक्तिदुरातच ठेवला. कन्सेप्ट चेंज नाही केलेली आपण, तेच आहे टाकण. आणि मग हे असं हळूहळू चालत गेलं. मग ते देवाचं रिदम बनला बाप्पाच्या आशीर्वादाने. नक्कीच ऐकायला खूप मजा येते, कारण या वर्षीचं गाणं आहे ना त्याच्यामध्ये थोडासा धनगरी फील येतोय मध्येच. आणि ते दिमडी वगैरे थोडं ऐकायला असं युनिक वाटतं, काहीतरी पॅटर्न तोच शक्तिदुराचा. जेव्हा भात लावणी चालू असते किंवा भात इकडे शेतीची कामं चालू असतात तेव्हा पाऊस चालू होतो. आणि मग ते सगळं तो जो कोकणात जो माहोल असतो ना किंवा गणपती बाप्पा येणार आहे, ही जी फिलिंग असते. आणि प्रत्येक गाण्यात असंच असतं की चाहूल लागते बाबा गणपती बाप्पा आता येणार आहे. तर आता म्हणजे विषय तुला एक विचारतो, कसं आम्ही नंतर आलो शक्तितुऱ्यामध्ये, पंकज सुद्धा कोकणातून होता. आणि तू म्हणजे तुझ्या 9वी की 8वी 7वी पासून तू वाजवायला सुरुवात केली होतीस. मग तुला तेव्हाचा शक्तितुरा जो काय होता आणि आत्ताचा 2025 काय अपडेट असं झाल्यासारखं किंवा काय चेंजेस असे वाटतात? अपडेट म्हणजे खूप अपडेट आहे. म्हणजे त्याच्या आधी पण, म्हणजे मी जेव्हा वाजवायला लागलो त्याच्या आधी पण खूप एकदम वेगळं होतं शक्तितुरा. म्हणजे मी ज्या जनरेशन पासून वाजवायला लागलो ते मी तुला सांगू शकतो. त्याच्या आधीचा तो अजून वेगळाच विषय आहे. आता मी ज्यावेळी वाजवायला लागलो ना तेव्हा एक शैलीला ढोलकी असायची, कोकणी भाषेत आपण टाकण बोलतो, आणि एक आडवी ढोलकी असायची आणि घुंगरू असायचे, आणि कीबोर्ड आपला कुठला 41चा. गावी जास्त मोठा म्हणजे हेवी कीबोर्ड म्हणजे शक्तितुऱ्यातला सांगतो. गावी म्हणजे एकदम मोठा कीबोर्ड कॅसिओ यामाहाचा तो PSR 500 तेव्हा ते ग्रेवाला मोठा, म्हणजे तो कीबोर्ड त्याच्याकडे असेल तो म्हणजे मोठा कीबोर्डिस्ट असं. आणि तो राजाकडे होता. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी एकतर कॅसिओचा जो कीबोर्ड होता त्याच्यावरती एकदा म्हणजे त्याच्यावरती शक्तितुरा केलाय, आणि एकतर 41 आपला, तर त्याच्यावरती. आणि हे 3च असायचे म्हणजे शैली. खालची ढोलकी आपले आडवे असायचे, उभी ढोलकी, आणि कॅशवाला 41 असायचा. साऊंड वरती पण काहीच असं मग पंख्या बोलला मशीन 100-250 मशीन त्याच्यावरती सर्व काहीच नाही. तर त्याच्यावरतीच शक्तितुरा व्हायचा. तेव्हा तर मला आठवतंय काय शाहीर ढोलकी वाजवून पण गायचे. होय. अजून म्हणजे मला वाटतं माझ्या माहितीत विजय निकम म्हणून आपल्या सवयीचे शाहीर आहेत, होय ढोलकी वाजवून गाणं गायचे. किंवा आपले श्रीवर्धनचे ज्ञानी भोईनकर ते वाजवायचे, त्यांनी सुद्धा ढोलकी वाजवून स्वतः गायचे गाणं. म्हणजे तेव्हा असं असायचं. आता थोडा अजून पण एक आपले पायकोळी बुवा सुद्धा हार्मोनियम घेऊन उभे असतात असं ते. पण आता लेटेस्ट खूप झालेलं आहे. म्हणजे तुझं आपलं मगाशी आणि आपली ओळख कशी झाली, हळूहळू टेक्नॉलॉजी हे करून टेक्नॉलॉजी म्हणजे वाढायला लागली, पॅड इन्क्लूड झाला, बँजो आले, कीबोर्ड पण चांगले नंतर यायला लागले. बरोबर, थोडं डेव्हलपमेंटच्या हिशोबाने. पण आता मला एक जाणून घ्यायला असं आवडेल की शक्तितुऱ्याचा जो बाज असतो, शक्ती आणि तुला, शक्तीवाले तुरेवाले, म्हणजे काय शंकर पार्वतीचं एक भांडण, बरोबर, आणि गवळणी आला त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं आणि राधेचं प्रेम दाखवलं होतं. तेव्हा कसं होतं शक्तितुऱ्यामध्ये, गाणी वगैरे कशी असायची तेव्हा? गाणी वगैरे असायची. आणि खूप त्याच्यामध्ये कसं म्हणजे मी ज्यावेळी होतो माझ्या जनरेशनला, मी जेव्हा एकदम जुन्या ह्याच्यात म्हणजे होतो, तर तेव्हा शास्त्रशुद्ध गाणी घ्यायचे. अच्छा. जे काय बोलायचे पण त्याला एक अर्थ होता, शास्त्र होतं. तेव्हा असं व्हायचं की असं उगतच्या उगत काहीतरी काल्पनिक बोलत नव्हतं. इंटरनेट नव्हतं, पहिली गोष्ट इंटरनेट नव्हता किंवा कोणत्याही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता. त्याच्यामुळे लोकांकडे ग्रंथ होते, घरांमध्ये पुस्तकं असायची जुनी.
त्याच्यामुळे ते वाचून ते आपला आता जसा मोबाईलवर आपला वेळ जातो पहिली लोक कसे पुस्तक वगैरे खूप जास्त वाचन जास्त वगैरे आल्यामुळे ते वाचन वगैरे खूप कमी झालं. विदिन सेकंदात एखादी गोष्ट आपल्याला पटकन समजून जाते. तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा अभ्यास करायचा, वाचता वाचता मग आणखी नवीन गोष्टी समजत जायच्या. एखादी गोष्ट शोधतोय ना आपण एका पुस्तकात, समजा कमीत कमी 100 पानांचं पुस्तक आहे, तर ते 100 पानांच्या पुस्तकात ती एक गोष्ट शोधायची ना, ती शोधता शोधता बाकीच्या पण गोष्टी समजायच्या तेव्हा. आणि तेव्हा लोक अध्यात्माला जास्त जोडलेली होती. अध्यात्म किंवा कोणत्याही म्हणजे गोष्टीशी बऱ्यापैकी. आता कसं झालंय, आता समाजात प्रत्येकाचं मत वेगवेगळं किंवा आता थोडं मॉडर्ननेस वाढल्यामुळे प्रत्येक जण मग तेवढंस आत्ताच्या म्हणजे जुना विशालता जसं म्हटला की जेव्हा लोक म्हणजे काय शास्त्रात वगैरे कार्यक्रम करतात, तसं थोडं आत्ता प्रमाण आहे पण थोडं कमी आहे त्या तुलनेत. आहे म्हणजे असं मोजकेच बघायला भेटतात की ते शास्त्र सुद्धा आणि एकदम प्रॉपर अशी बारी शक्तिधुराची असते की सोजवळ किंवा माझ्या आई वडिलांना घेऊन किंवा माझ्या बहिणींना घेऊन जाऊन मी ती शक्तिधुरा तो बघू शकतो. असे मोजकेच आहेत आता. आणि तसं हवंय ऍक्च्युली. आणि आता तू हा विषय काढलाच आहेस जुन्या आणि नवीन विषय. थोडं आत्ताचे शाहीर आणि पण आता जे नवीन नवीन शाहीर तयार होत आहेत. शाहीर म्हणजे काय असतं, शाहिराचा सगळ्यात पहिला दोन घटक असतात शाहिराचे. शाहिराचे एकतर गाणं क्लिअर असायला पाहिजे, ज्याला गाता व्यवस्थित सुरुवात यायला पाहिजे, आणि ज्याचा अभ्यास पुस्तकी अभ्यास जो असतो म्हणतो आपण, शास्त्र म्हणतो ते असायला पाहिजे. आता थोडी ती कमतरता भासवते की नवीन नवीन शायर होतात, त्यांना थोडं गाण्यातलं कमी किंवा शास्त्रातलं सुद्धा कमी, की जस्ट शक्तिधुराचा कसं असतं स्तवन गणगवळण पद आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या फॅक्टर असतात असे की मग ते आता छोटे पटकन होऊन जातात. तेव्हा असं नव्हतं. तेव्हा 6-6, 7-7 अंतऱ्याचं एक गाणं असायचं. आता तसं आता 2 अंतरे 1 अंतर झालं विषय संपला. त्याच्यामुळे थोडा अभ्यास पण कमी पडतोय, गाण्याचा अभ्यास कमी पडतोय. तर मला तुझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की ठीक आहे, व्यवस्थित बेसूर का होईना पण ऍटलीस्ट सुरात गाता यायला पाहिजे प्रत्येक शायरी. म्हणजे असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास किंवा थोडं प्रबोधनाकडे जास्त लक्ष द्यायला म्हणजे अश्लीलता नको एक प्रकारची. आणि आता कसं होतं, आता जे शक्तितुरा किंवा कलगीतुरा जे बघायला लोक येतात, म्हणजे आपण पब्लिक म्हणतो त्यांना, तर त्यांचं कसं होतं की ते लोक फक्त बुवा काय म्हणतो, शाहीर स्टेजवर काय म्हणतो, याची कशी कहाणी काढतोय, ह्या गोष्टी ऐकायला येतात. शक्तीवाला शाहीर. ह्याच्यावरती माझं मत कसं आहे की तुम्ही ओव्हरऑल बघा काय चाललंय, काय रंगबाजी चालली आहे मुलांची, किंवा मुलांचं नृत्य कसं, संगीत काय वाजवतात, काय ह्याच्याकडे पण थोडं लक्ष म्हणजे त्यांची सुद्धा मेहनत आहे ना रे, मुलांची मेहनत आहे, प्रॅक्टिस, नाच बसवणं, संगीतकार सुद्धा संगीत पूर्ण कंपोज करणं, ते सादर करणं. तुम्हाला ऐकायला किती चांगलं छान वाटतंय स्टेजवर किंवा रिंगणात, किंवा बुवा काय म्हणतोय, ह्या गोष्टी आता फक्त काय चाललंय की बुवा काय बोलतोय आणि बुवा कदलो घाण काढतोय, असं नाही पाहिजे. तुम्ही ओव्हरऑल साऊंड ऐका, बाहेर काय आउटपुट येतोय, बरोबर कसं काय, त्या गोष्टीत आपण जरा पब्लिकने थोडा. आणि पब्लिक कसं माहितीये आताच काय समजत नाही मला सुद्धा, मी सुद्धा अनुभवलं आत्ताच हल्ली, मी नाही सांगत पण कुठली बारी होती मी नाही सांगत, पण अनुभवलं मी. बारी संपली आणि आपण कसं आपले टीम चेंज होते, दुसरे आर्टिस्ट आपले कलाकार मित्र येऊन बसतात, तर ना पॅकअप करत पॅड उचलून ठेवणार ना, तर पब्लिक म्हणून कोणतरी आवाज आला, हे चल निघ. अरे म्हणजे बोललो इज्जत आहे की नाही कलाकाराला एक प्रकारची, असं ऍक्च्युली नाही. हे चुकीचं वाटतं. अरे तो त्याचा तिथे स्वतःला सर्वस्व देतो त्या कलेसाठी. त्या गोष्टी आहेतच, त्या गोष्टी सगळ्या. आणि दुसरा विषय असा की लोक जे येतात, प्रेक्षक जे कार्यक्रम बघायला येतात, स्पेशली शक्तिधुराचा, त्यांना प्रबोधनाशी, आता तर मला वाटत नाही की प्रबोधनाशी थोडा त्याच्यापासून थोडे दूर आहेत. त्यांना समोरचा शाहीर दुसऱ्या शायरीला काय बोलतोय जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे होतं काय, नुसता समोर त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम कोणाचा आहे की स्पेसिफिक माणसाचा कार्यक्रम आहे की त्याला फक्त पॉइंट आउट करून लोक बोलतात, पण त्याच्या पाठीमागे जे 20-25 जणांची टीम काम करत असते ना, नाचणारी मुलं असतील, खाली कोरसवाले असतील, ढोलकी किंवा एकदम सगळं मेलोडी सेक्शन असेल, की त्यांचं काय, ते काय करतायत किंवा ते कोणत्या क्वालिटीचं काम देतात, पोहोचवतात लोकांपर्यंत, किंवा जो साऊंड आहे, साऊंड कसा लागलाय, साऊंड तुम्हाला ऐकायला काय येते, म्हणजे ते
ओव्हरऑल तुम्हाला आउट कसा Out येतो कसा ऐकायला, येतो, हा. तुम्हाला गोड पण वाटला पाहिजे ना. बरोबर. असं असतं तर मग तुम्ही नुसता बुवाचा लेक्चरच मग ऐका. तेवढं बरोबर ऐका, आहे. बाकी काय नको. बरोबर मग आहे. कशाला साऊंड बॅलन्स केलं Sound असतं. balance काय कशाला केलं पाहिजे असतं, तुम्हाला, काय मग तुम्ही फक्त बुवाच्या भानगडीच बघायला या थोडक्यात. बरोबर. आताच्या लोकांची मेंटॅलिटीच तशी आहे की कोण तसं नाही. कोणाची हा. काढतोय एवढंच प्रत्येकाचा फक्त ते- वेगळा रोल आहे रोल आहे. शक्तितुऱ्यामध्ये आणि किंवा त्यात कसं होतं, थिएटरला आहे ना एक लिमिटेड टाइम भेटतो ना आपल्याला. बरोबर गावाकडे कसं रात्रभर शक्तितुरा चालतो. बरोबर. म्हणजे अगदी थिएटरला 11 वाजता चालू झालं की 4 सकाळी पहाटेचा कोंबडा आर होता. आम्ही जवळजवळ 5-5, 6 वाजेपर्यंत 12 वाजवल्या. आपण केलेलं आहे ते. मग- जाम फिरलाय हा, त्यासाठी, मग जाम. मुंबईला यायच्या आधी आपण तेच करायचं. तेच करायचं. मग प्रेक्षकांनी व्यवस्थित पारख करायला पाहिजे की बाबा आणि नुसता पाहिजे. शाहीर माईक ज्याच्या हातात आहे तो एकटा नाही करते, त्याच्या हा. पाठीमागे असलेली पूर्ण टीम काम करते. वाजवणारे असतील, नाचणारी मुलं असतील, सगळ्यांचं साऊंड योगदान same असेल, आहे. लाईट असेल, ह्या सगळ्यांपासून ओव्हरऑल पारख करावी. नुसताच एकटा शाहीर काय म्हणतोय, काय तो म्हणतोय, किती कोणाला त्याच्याकडे बोलतोय लक्ष- त्याकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे. आणि कसं हे झालं माहिती आता पंक्या, की युट्यूबवर आता आपण सुद्धा मीडियावरती काम करतो. आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे. मी सुद्धा क्वचित कधी गेलो वारीला तर मी ब्लॉगिंग टाकतो किंवा काय व्हिडिओ असेल तर मी टाकतो. पण माझं एक टाइम शेड्यूल असं युट्यूब आपल्याला एक टाइम शेड्यूल देते, त्याच्यावरती आपण टाकतो. हल्ली झालंय कसं माहितीये, कोकणातली पोरं आहेत ना आपली, आता याच्यावरती बोलावं असं वाटतं. नाही बोलत. कोकणातली पोरं आहेत ना आपली, सीझन आला की शक्तितुऱ्याला जाणार, बाऱ्या नमन रेकॉर्ड करणार, लोक घरात पण नाही सकाळची पोहोचणार आहे. त्याच्या आधी ह्यांचे युट्यूबला व्हिडिओ पडून तो मोकळे. एक विषय आहे आपल्याकडे असा कोकणात होतो. सध्या युट्यूबर खूप झाले. म्हणजे खूप ठीक आहे, प्रत्येकाचं- चांगलं आहे ते, चांगलं आहे, चांगलं आहे, वाईट नाही, चांगलं आहे. त्याच्याने आपल्या काही काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. कोकणातली संस्कृतीच आपली पुढे जाणार बरोबर आहे. 100% ऑब्व्हियसली. पण होतंय कसं, शक्तितुऱ्याचा कार्यक्रम एखादा हॉलला चालू असेल ना, तर असे 10-12 जण सगळे युट्यूब म्हणजे युट्युबर्सना काय बोलणं नाही, त्यांचं कामच आहे ते. कामच आहे आणि ते. उलट त्यांच्या मार्फत आम्ही पण लोकांपर्यंत बरोबर आहे, पोहोचतोय बरोबर किंवा आहे. शाहीर पोहोचतायत, चांगलीच गोष्ट आहे. पण ते होतं कसं, त्याच्यामुळं शक्तीवाल्याची पहिली बारी संपली, तुरेवाल्याची दुसरी बारी चालू असेल, जेव्हा तुरेवाल्याची बारी संपत नाही तोपर्यंत शक्तीवाल्याचा पहिला कार्यक्रम युट्यूबवर अपलोड होतो. एक अख्खाच्या तासाचा. अख्खा, तासाचा. 50 हा. मिनिटाचा पण ह्याचा इम्पॅक्ट पडत असेल ना रे इम्पॅक्ट कुठेतरी. 100% पडतो. कशावर पडतो, जे आयोजक असतात त्यांच्यावरती हा, त्यांच्यावर आहे. आयोजक काय करतात, एवढा सगळा पैसा खर्च करून, एवढं आयोजन, तिकीट, सगळं करून शेवटी तिकिटावर हा, तिकीट. बरोबर आहे. त्याचा आणि ते परिणाम आपल्यासाठीच, आपल्या लोककलेसाठी त्याचा परिणाम करतात ते. तिकिटांवर होतो. हा. लोक काय विचार करतात, याला कशाला जायचं 100-200 रुपयाचे तिकीट खर्च करून, आपल्याला आता 1 तासाने कार्यक्रम बघायला मिळेल. हा. ही थोडी ही मेंटॅलिटी mentality झाली आहे. आपण हा. थोडी बदलायला हवी की आणि जेणेकरून काय होतं माहितीये, आता ऑडिटोरियम मध्ये आहे ना माणसं खूप कमी दिसतात. हा. माणसांपेक्षा जे काय कॅमेरे जास्त दिसतात. ते म्हणजे कितीतरी असतात. नक्की. असू दे, पण ते चांगल्या चांगलं आहे. अर्थाने नाही, आणि चांगलीच गोष्ट आहे चांगली ती. गोष्ट आहे. आपली फक्त कोकण कसा- माणसं वरती येतात. युट्यूब म्हणजे असं एक क्षेत्र आहे की पण याचा परिणाम म्हणजे काय झाला की ऑडिटोरियम मध्ये माणसं खूप ऑडिओमध्ये कमी तिकीट असतात. कमी कमी असतात. जायला लागल्या, किंवा मग त्याचा फायदा त्याचा आपल्याच परिणाम लोकांना होणार आहे. लोकांवरती- आपल्याच बरोबर आहे. लोकांना होणार आहे 100%. आणि कसं आहे तसं म्हणशील ना, तर शक्यतो हा मोबाईल मध्ये बघण्यात आणि समोर प्रत्यक्षात बघण्यात. समोर बघण्यात खूप खूप जमीन फरक आहे, आसमान, खूप फरक म्हणजे आहे. काय संबंधच नाही. मोबाईल मध्ये जो तुम्ही साऊंड वगैरे येत हा, असतो हा. तो वेगळा तो विषय. बाज वेगळा आहे मोबाईलवरती शक्तितुऱ्याचा. आपण टाकून ऐकणं हे वेगळं आहे. नक्की. जेव्हा शाहीर एखादी गोष्ट समोर सादर करत असतो, तेव्हा तो जो एखादी गोष्ट बोलतो किंवा तो एक्सप्रेस होतो, हम्म. आणि तेव्हा जो अंगावर येणारा काटा असतो तो मोबाईल मध्ये नाही बघू शकत नाही, आपण. नाही, तेवढं. तो प्रत्यक्षातच बघायला हवा आपण. नक्कीच. आणि कसं कोकणातले युट्यूबर्स आहेत ना, तर आपली कला पुढे नेत आहेत. त्याचप्रमाणे माझं तर म्हणणं असं आहे की जे युट्यूबर्स आपल्या गावाकडे आहेत ना, त्यांनी सुद्धा आहे ना आपल्या कोकणात जी चालणारी पारंपरिक शेती आहे, ज्या लोककलेप्रमाणे अजून खूप कोकणात काय आहे भरपूर- दाखवण्यासारखं. भरपूर- खूप काय काय खूप काय. करण्यासाठी अख्ख्या कोकणावर. मी आता एक नाव घेऊ इच्छितो, म्हणजे हॅलो मी मुक्ता म्हणून असं एक आयडी आहे काहीतरी युट्यूबला, आणि आपली कोकण संस्कृती दाखवणारा संदेश दादा. संदेश दादाकडे बघितलं की असं वाटतं ना, आयुष्यभर काय युट्यूबर आहे. त्याच्याकडे मी कधी तसंच सण येतात ना आपले, बरोबर. तसं त्याचे युट्यूबचे व्हिडिओ चालू असतात. म्हणजे शेती आहे तर आता ना त्याच्या चॅनलवरती शेतीचे लावणीचे व्हिडिओ दिसतात. बरोबर. आता गणपती आले ना की संगमेश्वर मध्ये मला वाटतं टिपरी नाच असतो काहीतरी, हो. हा, तो त्याच्या याच्यावरती दिसणार. नंतर हळूहळू म्हणजे वर्षभरात काय, म्हणजे आंबा आला किंवा रानात जाऊन थोडक्यात कोकणचा काय- रानमेवा. प्रत्येक युट्यूब चॅनल आहे ना, हा. किंवा जो युट्यूबर आहे त्याच्याकडे व्हर्सेटिलिटी पाहिजे, किंवा बरोबर. प्रत्येकाचं एक सेपरेट पाहिजे, की बाबा हा. मी एखादा युट्यूबर आहे तो ऍग्रिकल्चर साठी Agriculture. किंवा हा. एखादा
ट्रेकिंग कोकणी रिलेटेड संस्कृतीत कोकणातले आणि ते चॅनल असं हक्क आहे ना की आपल्या कोकणातलं वर्षभरात जे काय असतं ना तो गावाला राहून दाखवतो. आणि आम्ही सुद्धा आवडीने बघतो. का बाबा? कारण की यार कुठेतरी मुंबईचा चाकर म्हणून ना गावचं जर जीवन अनुभवायचं असेल ना त्याचे व्हिडिओ बघायचे जाऊन खूप संजय सर तुला सलाम आहे. खरोखर अप्रतिम तुझे व्हिडिओ असतात. आणि आता ना आपल्या पॉडकास्टच्या आपण शेवटाकडे येतोय कारण खूप वेळ झाला आमची खूप चर्चा रंगलेली आहे आणि आतापर्यंत चर्चा खूप आहे. खूप कमी पडेल. एक पॉईंट आपला राहिलाय म्हणजे मी थोडक्यात आपण आता संपूयात. जसं आगरी आणि कोळी लोकांच्या संस्कृतीत जशी कोळी गाणी असतात जशी की आपल्या खानदेशी गाणी असतात किंवा मगाशी बोललो किंवा अगदी आळंदी पुणे साईडला संबळ किंवा चंदन कांबळेंचं असे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक वेगवेगळ्या कल्चर. तसं आपल्या कोकणात काय आहे शक्तितुरा आहे किंवा नमन आहे. आपण नमनाचा विषय नंतर एकदा काहीतरी घेऊ. शक्तितुरा आपण एक पकडून चालूया की शक्तितुरा आहे. तर माझी म्हणजे अशी ह्या चॅनलच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की जसं की बाहेर प्रोफेशनली कामं चालू आहेत. कोळी गीतं बघा नवीन नवीन येत आहेत. खानदेशी गाणी बघा उलट किंवा संबळाची गाणी बघा. आपण थोडा शक्तितुरा किंवा त्या रिलेटेड जी गाणी आहेत ती आपली थोडी अजून मागे आहेत. आम्ही त्याचा विचार करतोय पुढे न्यायचा. तसंच प्रत्येकाने केला तर स्वतःचे कंपोजिशन किंवा आम्ही पण पहिलं तेच करायचो. फक्त आता थोडं आपण सुधरूया सगळेच जण की आपल्या कोकणाला ओव्हरऑल कसं मोठं करता येईल कलेच्या बाबतीत. बाकी आपलं कोकण तर सुंदरच आहे नक्कीच. म्हणजे एक गाणं असं असावी म्हणजे कोळी संस्कृती आपल्या आगरी कोळी बांधवांची बघितलीत ना. आता नारळी पौर्णिमा आलेली आहे तर आता एकच गाणं असं दिसेल की त्याचे गाण्यामध्ये व्हेरिएशन्स म्हणजे ड्रोन शॉट झाले, सिनेमॅटिक शॉट झाले, प्रॉपर तो डान्स आणि सर्व. तर आपल्या कोकण मध्ये आता मी लेटेस्ट बघतोय तुला सांगतो पण ते लेटेस्ट मी बघतोय यावर्षी ना खूप गाणी आलेत युट्यूब वरती. अशी गाणी आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफी कमी आहे. आपण जी एडिटिंग असते ना म्हणजे काय बोलतात त्याला एखादा व्हिडिओ फक्त मर्ज करून एडिटिंग करतात दुसरे फुटेज घेऊन ह्याच्यामध्येच पूर्ण काम चालू. म्हणजे ते गाण्याला जे शब्द असतील ना शब्द माझं मला सुद्धा तुला एक सांगायचं आहे की म्हणजे जर पुढच्या वर्षी तू हे काम करायला जमला तर नक्की कर. जसं गाण्याचे शब्द असतील ना तसं जर फुटेज आला ना त्या व्हिडिओमध्ये त्या हिशोबाने तर ते गाणं बघायला ना अजून एवढी मजा वाटेल ना रिअलिटी वाटेल. ते अशी गाणी कुठेतरी आपल्या कोकणामध्ये आता बांधली गेली पाहिजेत. म्हणजे एकच गाणं असं असावं की ते लोकांना डोळ्यासमोर दिसेल आणि लक्षात राहील असं गाणी. थोडक्यात काय की 10-12 गाणी करण्यापेक्षा वर्ष एकच गाणं असं बनवा पण ते हिट झालं पाहिजे. बस आता तुला विचारतो बाबा म्हणजे सॉरी बाबा बोलते काय माहितीये काय आमच्या ना एकमेकांचे कोडवर्ड आहे. कोडवर्ड आम्ही फ्रेंडली अशीच बोलत असतो. आम्ही बाबा आणि आमचं कॉलिंग झाल्यावरती हॅलो बोलणं नसतं कधी त्यासाठी वेगळे कोडवर्ड आम्ही ठेवलेले आहे. चमत्कार आमचा कोडवर्ड आहे. तर आता तुला विचारायचं ह्याच्या पुढे आतापर्यंत तू शक्तितुऱ्यामध्ये तुझं नाव खूप नावलौकिक आहे. त्याचप्रमाणे झी युवावरती जे दंगल गर्ल्स म्हणजे कोकण कन्या बँड त्याच्यानंतर खूप फेमस झाला. आता स्टार प्रवाहावरती होऊ दे दंगा ना होऊ दे धिंगाणा सिद्धार्थ जाधव सरांचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विषय असतो वाजवायला. आता शूट चालू पुन्हा एकदा नवीन एपिसोड येतोय तर ह्याच्यामध्ये सुद्धा जाऊन तुला अजून काय काय तुझी इम्प्रुव्हमेंट करायची असं वाटतं? ऍक्च्युली आता आपला शक्तितुराचा भाग झाला वेगळाच. पण तुझे पर्सनली मुंबईत आल्यानंतरचा माझा स्ट्रगल खूप वेगळा होता. तो म्हणजे त्याच्यासाठी मला तो वेगळाच पॉडकास्ट सांगत बसत नाही बसत. काही लोक असे माझ्या आयुष्यात ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे इव्हन मी जेव्हा मुंबईत आलो फर्स्ट टाइम तेव्हा विनायक मांडवकर म्हणून आहे ठाण्याला असायचे पण आता पण ठाण्यात आहेत पण त्यांनी रूम शिफ्ट केली. किंवा वैभव जाधव आवाशीतले माझे मित्र होते मनोज जाधव माहिती आहे माने आपण त्याला बोलतो. आणि तसा म्हणशील तर ह्या लोकांनी मला म्हणजे खूप सपोर्ट केला त्यावेळी कारण आपली फॅमिली वगैरे तेव्हा मुंबईत नसायची. म्हणजे तू कोकणामध्ये खेडोपाड्यामध्ये वाढलेला व्यक्ती आणि मुंबईत आला ते कोणच बरोबर. आणि असं म्हणजे मित्रांमध्ये राहून म्हणजे थोडा स्ट्रगल केला मी पण. त्याच्यामध्ये संदीप मोरे आपले तर मला लॉकडाऊन नंतर मी त्यांच्या घरीच राहिलो नंतर आणि मग असा थोडा रियालिटी शो वगैरे मी नंतर करायला लागलो.
त्याच्यामध्ये रविराज कोलतरकर चिपळूणचे आहेत रविदादा. हा, तर त्यांचा खूप मोठा मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती हा. खूप. परत आणि अजून एक सांगायचं म्हटल्यावरती एक 4-5 वर्ष आधीचीच गोष्ट आहे. संदेश कदम म्हणून एक दादा आहे म्हणजे हा. तर त्याच्याकडून मला खूप काही शिकायला भेटलं. अच्छा. म्हणजे ढोलकी कशी, आता गावाला तर काय तेव्हा सोर्स नव्हते, काय कसा वाजवायला बरोबर. पाहिजे, काय तुझे ठेवण कसे पाहिजे, काय जे काय. तर ते मला मुंबईत येऊन संदेश कदम म्हणून आहेत मित्र, देवगडचे आहेत, तर त्यांनी मला खूप त्यावेळी सपोर्ट केला की अरे असं वाजव, तसं वाजवलं पाहिजे. अच्छा. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या मला खूप इतक्या मला बरोबर आहे. फायदेमंद झाल्या बरोबर. ना, हा. की त्याचा मला फायदा खूप झाला. म्हणजे त्याचा एक आशीर्वाद माझ्यावर, संदेश कदमचा एक आशीर्वाद खूप अच्छा. आहे. म्हणजे तुला आता अजून पुढे रिअलिटी शोज आणि सर्व याच्यामध्ये तुला अजून पुढे जायचंय. हा, आता बघूया देवाचा हा, आशीर्वाद. बाप्पाचा नक्की, आशीर्वाद नक्की आपल्याकडे होणार. आहेच नक्की. आणि बाबा नक्कीच अजय अतुल सरांसोबत सुद्धा खूप सारे म्हणजे भरपूर जणांना नसेल माहित, त्याला भरपूर जण माहिती फक्त की शक्ती तुरा आणि झी युवाचं जे फेम भेटलं त्याच्यामुळे. पण अजून सुद्धा रिअलिटी शोज किंवा जे डेली शो असतात जे कुठे टीव्हीवरती दिसत जे की नाही, आपण टीव्हीवर दररोज नाही संध्याकाळी बघत, बघतो. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की हा कुठे कुठे असतो. खूप सारे थिएटर शो असतील, म्हणजे मोठ्या मोठ्या लेवलचे मोठ्या मोठ्या आर्टिस्ट सोबत त्यांच्यासोबत सुद्धा विषय आपला काम करत असतो. त्याचप्रमाणे पंक्या तुला विचारेन आता की तुला काय अजून पुढे आयुष्यात माझं तर असं चालू आहे की आता शिक्षण आहे नाही शिक्षण का? चालूच आहे माझं. आता बीएससी पूर्ण झाली, एमएससी चालू आहे, हा. एमएससी नर्सिंग माझ्या डोक्यात आहे, चालू करायचं कंटिन्यू. त्याच्यानुसारच थोडं रेकॉर्डिंगचं पण शिकतोय मी. अच्छा. रेकॉर्डिंग थोडं युट्यूब वर बघून किंवा असं आपल्याला वेळ जॉब चालू असल्यामुळे वेळ बरोबर. नाही मिळत. नाही, आणि जॉब कसं माहितीये याचा स्ट्रगल खूप मोठा आहे. मग तू सांगितलं ना मगापासून. म्हणजे मुंबई आणि कोकण हा. हेच झालंय. म्हणजे आम्ही पूर्वी करायचो दापोलीत. मी असायचो दापोलीतून ट्रेन पकडून खेडवरून मुंबईत शो, परत तिकडे शो, मग ट्रेनचा प्रवास असायचा. पण आता नाही तेवढं पॉसिबल होत नाही जॉबमुळे. पंकजचा स्ट्रगल एवढा मोठा आहे. पंकजचं हॉस्पिटल आहे गुहागरला, स्टुडिओ आहे आपला चिपळूणला आणि वाकोलीमध्ये, अशा दापोलीमध्ये दोन्हीकडे अल्टरनेट काम. हा. आणि हा राहतो खेडला, आणि प्रोग्राम असेल मुंबईत तर हा तेवढा परत गाडी घेऊन येतो. म्हणजे हा किती स्ट्रगल करतो. म्हणजे आज Salute आहे तुला. आज रात्री समजा शक्यतो झालं की उद्या सकाळी तो जॉबला जाणार. हा. त्यात परत आता गणपती आलेत, म्हणजे हा त्या रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा बिझी. तेवढं शेड्यूल सॅल्यूट आहे भाई तुला. बाप्पाची पुण्य आहे आणि आवड आहे त्याच्यामुळे काही जर एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर मी ती होते. छंद पण छंद लागतो. छंद लागतो. हौस बरोबर. पाहिजे हौस आहे. गोष्टी करायला. मला असं कधी वाटत नाही. म्हणजे ठीक आहे, कधी त्रास होतो, पण ते म्हणतो ना आपण आपल्या आतमध्ये तो किडा असतो तसा तो प्रकार आहे. मग ते होऊन जातं. अच्छा. सगळ्या बाबतीत मुळात म्हणजे मी जिथे जॉबला आहे आता हॉस्पिटलला गुहागरला, तिथं जो माझ्यासोबत काम करणारे स्टाफ आहेत ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. एवढं मला मी सुट्ट्या देतात, मला एवढं ऍडजस्ट करतात, तर त्यांचे सुद्धा खूप आभार की ते बाबा एवढं ऍडजस्ट करतात. आणि ते मग तसं स्टुडिओ खूप योगदान आहे. योगदान आहे नक्कीच. म्हणजे ते उलट मला सपोर्ट करतात की अरे ठीक आहे, आपला मित्र जातो ना पुढे तर बरोबर आहे. नक्की. जसं तुझं आहे ना तसं माझं सुद्धा. मी सुद्धा एक जॉब करणारा व्यक्ती आहे. माझ्या ऑफिसमध्ये मी पहिले शो करायचो ना, तेव्हा थोडं कुठे ना कुठे व्हायचं, पण नंतर मग खूप ऑफिसने सुद्धा मला खूप सांभाळलं. आणि आता युट्यूबची कामं चालतात ना, तर माझा जो स्टाफ आहे ना तो सुद्धा, म्हणजे माझ्यासोबत काम करणारे माझे मित्र आहेत, ते सुद्धा मला सांभाळून घेतात की नाही तू करतोस ठीक आहे. थोडं कधी म्हणजे थोडं होतं, कारण की रात्रभर कॉल कोणाच्या ना कोणाच्या चालू असतात, तर तेवढं सांभाळून घेणारी व्यक्ती असली ना तर खूप बरं वाटतं. सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी नाही पॉसिबल असं म्हणशील तर ओंकारने पण खूप मुंबईवरून गावाला ट्रेननी रात्रीचं उभं राहून या, परत नक्की. कार्यक्रम करा, परत दुपारी उभं राहून मुंबईत या. जुने दिवस आठवले ना खरोखर. आणि सगळ्यांनीच जेव्हा आम्ही एकत्र सगळे भेटू ना, तुम्हाला पॉडकास्ट ना तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटेल. नक्कीच. ललित आमचा कॉमेडी आहे. नवी जेव्हा आम्ही एकत्र भेटू ना, एवढी चर्चा मोठी रंगेल ना की तो तुम्हाला लाईव्ह बघायला एक वेगळी मजा आहे आमची. तर व्हिडिओ वगैरे पण त्याचे आहेत. बाबा बेकार आहे भाई तो आमचा. तर हा पूर्ण तुला अजून पुढे शिक्षण आणि ह्या सर्व गोष्टी प्रोग्रेस करायची चालूच राहणार आहे. आणि दरवर्षी नवनवीन, आता प्रत्येक वर्षी एक एक गाणं आपलं नक्कीच. आणि पंकजच्या गाण्याला आपल्या मुंबईतून सुद्धा डिमांड आली आहे. मुंबईतील नाव नाही सांगत त्या मंडळाचं, पण त्या मंडळाने सुद्धा पंकजला कॉन्टॅक्ट केला की हे गाणं आम्ही ऐकलं 2 वर्षापूर्वीचं का 1 वर्षाचं होतं, 1 वर्षापूर्वीचं, त्यांना आवडलं. पैसे द्यायला तर होते पाहिजे तेवढे, पण खरोखर आपल्याला टाइम नसतो. काम करायचं तर क्वालिटी मध्येच करायचं.
क्वालिटी सोडून काम नाही काही करायचं. करण्यात पण नाही point नसतो. खरोखर म्हणजे एवढी गाण्याची डिमांड आहे. जळगाव आता मुंबईमध्ये सुद्धा डिमांड यायला लागले. नक्कीच पुढच्या वर्षी आम्हाला ते गाणं मुंबईमध्ये सुद्धा ऐकायला भेटेल गणपती बाप्पाचं. तर आता पॉडकास्टच्या एंडिंगकडे जाऊया. खूप वेळ झाला आपला पॉडकास्ट चालला आणि आज शक्तिधुराची बारी आहे, पण विषय मुंबईतच असतो. पंक्या गावावरनं आला, सौरभ आलेला आणि बिट्टूस होता म्हणजे सुजल होता. तर यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात तुम्ही. माझ्या आणि चॅनल तुझं सुद्धा आभार की आम्हाला त्याबद्दल दोघांना invite केलं. बोलवलंच. नाही ते आपलं एक म्हणजे काय होतं गेस्ट म्हणून तू कधी एकदा बोलवतो नाही. एका सबस्क्रायबरने सांगितलेलं एका सबस्क्रायबरने सांगितलं की आम्ही पंकजची गाणी ऐकतो, तुझा मित्र आहे तर यार एकदा तू त्यांच्यासोबत चर्चा होऊन दे. बोललं ठीक आहे. पंक्याला बोललो की म्हणून आपलं होऊन गेलं एक पॉडकास्ट. तर आजच्या पॉडकास्टला तुम्ही एन्जॉय केला असेल. एक पॉडकास्ट नंतर आमची गप्पा रंगला भरपूर दिवसाने. तर झालाच नाहीये तो. खूप बाकी खूप बाकी आहे. टाइम लिमिट नसतं तर मग रात्रभर आम्हाला पुरली नसती. एवढी आमचं खूप डिटेलिंग आहे. तर आता आपण या पॉडकास्ट एंडिंग करतोय आणि बघूया बाबा तुला सुद्धा म्हणजे ईशा तुला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. असंच अजून नवनवीन रिएलिटी शोज आणि सर्व शोज मध्ये आम्हाला ते दिसत राहा आणि आपल्या कोकणाचं नाव एक मोठं गाणं. त्याचप्रमाणे पंक्या तुझी सुद्धा जी गाणी आहेत बाप्पाची जी आमच्या मनाला लागतात कुठेतरी ऐकल्यावरती मन असं प्रसन्न होतं. आणि आता एक जाता जाता मला एक फरमाईश आहे माझी की गाण्याची एक झलक आमच्यासाठी कुठलं तरी एक गाणं त्याची झलक आमच्यासाठी होऊन जाऊ दे फक्त. हे गणा आतुरली धरते. हा चालेल ठीक आहे. हे गणा आतुरली धरती आज सारे, श्रावण आला माघारी, यावे घेऊन उंदरावरती स्वारी. हे गणा आतुरली धरती आज सारे, हे गणा आतुरली धरती आज सारे. चला तर म्हणते भेटूया पुढच्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये. अजून काहीशे नवीन पॉडकास्ट आपल्याला करायचे आहेत. नक्कीच याचं नवीन आम्ही सुधारणा करत आहोत आता आणि भेटू एका नवीन पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत तुमच्या दोघांनी सुद्धा खूप सारे आभार की आपल्या चॅनलला तुम्ही भेट दिलात आणि थोड्या गप्पा गोष्टी मारायला मजा आलेली आहे. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा आता येणार आहेत तर सीझन एकदम असा गाजवून टाका. कोकणातला शक्तिधुरा एकदम आधी लोकांच्या मनापर्यंत पोहोचून दे. चला आता भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.